पुस्तक गप्पांच्या 24व्या सत्रात तुमचं स्वागत. मी जितेंद्र वैद्य. आजच्या सत्रात मेघना आणि मी सानियाशी गप्पा मारणार आहोत. कार्यक्रम चालू असताना कृपया तुमचे मायक्रोफोन म्यूट ठेवण्याची आठवण. कार्यक्रमाच्या शेवटी प्रेक्षकांच्या प्रश्नासाठी वेळ ठेवलाय, तेव्हा प्रेक्षकांचे प्रश्न आम्ही सानियाला विचारू. मेघना आणि मी नर्मदा खरेबरोबर भास प्रकाशन हे चालवतो. भास प्रकाशनातर्फे सानियाच्या स्थलांतर या कादंबरीची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती आम्ही प्रकाशित केली आहे. त्या प्रित्यर्थ आजच्या कार्यक्रमात सानियाशी इतर पुस्तकांबद्दल गप्पा होतीलच, पण स्थलांतर या कादंबरीबद्दल थोड्या जास्त. सानिया, स्वागत. नमस्कार. 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 तर सानियाला आपण स्थलांतर, आवर्तन, अवकाश या कादंबऱ्या, आपण आपले ओमियागे, अशी वेळ यासारखे कथासंग्रह आणि प्रवास सारखे सुरेख ललित लेखन यासाठी ओळखतो. निरंतर वाटेवर ही मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेली कादंबरी, ओळख आणि दिशा घराच्या हे रोहन प्रकाशनाने काढलेले कथासंग्रह आणि काही आत्मिक, काही सामाजिक हे रोहननेच प्रकाशित केलेले ललित लेख ही तिची गेल्या काही वर्षातली पुस्तकं. आज त्यात भासने प्रकाशित केलेल्या स्थलांतरच्या इलेक्ट्रॉनिक आवृत्तीची भर पडत आहे. मला आठवतंय सानिया, आपण बंगलोरमध्ये तुझ्याकडे गप्पा मारत असताना पुस्तकांना लागणारी जागा आणि इलेक्ट्रॉनिक पुस्तकांनी केलेली सोय याबद्दल बोलत होतो आणि मराठी पुस्तकं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सहजपणे का मिळत नाहीत याच्याबद्दलही बोललो. तू तेव्हाच स्थलांतरची इलेक्ट्रॉनिक कॉपी करायला उत्साहाने परवानगी दिलीस. स्थलांतरमधली नंदिता लहानपणापासून पक्ष्यांची रेखाटनं करत असते आणि जगदीश ती जपून ठेवत असतो. कादंबरीत तर याचे संदर्भ येतातच, पण शीर्षकाशीही त्या पक्ष्यांचा संबंध आहे. त्यावरून इलेक्ट्रॉनिक आवृत्तीवर काम करत असताना जर आपण या आवृत्तीमध्ये पक्ष्यांची रेखाटनं टाकली तर, अशी कल्पना सुचली. आम्ही लगेच तेजस मोडकला विचारलं आणि त्याने ती सुरेख रेखाटनं काढूनही दिली आणि ती सानियाला सुद्धा आवडली. ही रेखाटनं, मेघनाने लिहिलेलं प्रस्तावन वजा टिप्पण आणि सानियाने लिहून दिलेलं नवीन मनोगत अशा 3 नवीन गोष्टी या इलेक्ट्रॉनिक आवृत्तीचा भाग आहेत. मेघना, ऍक्च्युली स्थलांतर ही आमच्या दोघांचीही आवडती कादंबरी, त्यामुळे त्या इलेक्ट्रॉनिक कॉपीवरती काम करणं आमच्या दोघांसाठी, ज्याला लेबर ऑफ लव्ह म्हणतो आपण, तसं होतं. पण सुमारे 32 वर्ष झाली स्थलांतर प्रकाशित होऊन, त्यामुळे आज 32 वर्षानंतर त्या कादंबरीचा काय रिलेव्हन्स आहे असा प्रश्न होता मनाशी. मी ती कादंबरी कॉलेजमध्ये असताना कधीतरी वाचली होती, अर्थात खूप आवडली होती, पण मला ती तितकीशी कळली होती असं आता म्हणवत नाही. थोडं मी कथानकाबद्दल सांगणार आहे. जर तुम्ही स्थलांतर वाचली नसेल आणि तुम्हाला कथानकाबद्दल कळून नको असेल तर प्लीज ऐकू नका, आधी वाचा आणि मग हे ऐका. तर त्याच्यातली जी नायिका असते नंदिता आणि तिचा मामा जगदीश, त्यांच्यात ते फार इंटेन्स असं नातं त्या कादंबरीच्या मध्यवर्ती ठिकाणी. नंदिताच्या स्वतःच्या शोधाचा प्रवास कसा होतो आणि त्याच्यात हे नातं नक्की काय भूमिका बजावतं असं त्या गोष्टीचं वन लाईनर वर्णन करता येईल. पण त्या नात्याची इंटेन्सिटी इतकी जबरदस्त आहे की वाचक म्हणून तिने माझी पकड घेतली. पण त्या मामा भाजीच्या नात्यामध्ये एक रोमॅन्टिक धागा पण आहे, त्याची मात्र मी दखल घेतली नव्हती. जर असं काही रिलेशनशिप असेलच तर ते सूचित केलेलं आहे असं काहीतरी माझ्या डोक्यात होतं. पण जवळजवळ 20 वर्षांनी मी स्थलांतर परत वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आई शपथ, हे नातं आपल्याला वाटत होतं तसं सबटेक्स्ट नाही, इट इज टेक्स्ट, इट इज टेक्स्ट, इट इज देअर इन द टेक्स्ट. तो म्हणजे एक प्रकारचा साक्षात्कारच होता. त्यामुळे जगदीश आणि नंदिता यांच्यातल्या आकर्षणाविषयी ती कादंबरी अतिशय स्पष्ट बोलते, पण ती इतक्या शांतपणे, कसलाही धक्का न देता, कसल्याही अभिनिवेशाशिवाय इतक्या सूक्ष्मपणे, इतक्या ठामपणे होतं की जर एखाद्याला ते बघायचं नसेल किंवा एखादा जण माझ्यासारखं गाफील असेल तर त्याला ते दिसणारच नाही, अशी ही त्या कथानकात मुभा होती. आणि लक्षात आल्यानंतर मात्र माझ्या दृष्टीने ती कादंबरी पूर्णतः वेगळीच काहीतरी झाली आणि त्याची उंचीच बदलली. एकाच वेळेला एकदम मूर्तिभंजकपणाची बीजं असलेलं नातं त्याच्यात होतं आणि त्याच वेळेला सॉलिड रिस्ट्रेंट होता. पण त्याच वेळेला ते नातं इतकं सहजपणे स्वीकारलेलं होतं, त्यातली इंटेन्सिटी स्वीकारलेली होती. हे सगळं मला खूप जबर वाटलं.
त्यामुळे पण मला स्थलांतर आता अजून अजून आवडायला लागली, अजूनही खूप आवडते. पण मग माझ्या लक्षात आलं की ह्या प्रकारचा शांत आत्मविश्वास असलेला सटल पण चाकोरी बाह्यपणा हे फक्त स्थलांतरच नाही, तर सानियाच्या सगळ्या लेखनाचंच वैशिष्ट्य आहे. एनिवे, तर आपण परत स्थलांतरकडे येऊया. तू इलेक्ट्रॉनिक पुस्तकं कधीपासून वाचायला लागलीस? आणि तुझं हा एकंदरीत इलेक्ट्रॉनिक पुस्तकं आणि कागदी पुस्तकं ह्याच्याबद्दल काय मत आहे? अं, सर्वप्रथम मला असं वाटतं की माझा आनंद आधी व्यक्त करते. कारण जितेन, मेघना आधी तुम्ही या गप्पा ठरवल्या त्याचाही मला आनंद झाला आणि मुख्य म्हणजे स्थलांतरची ई आवृत्ती. कारण मी म्हटलं तसं जितेनशी एकदा गप्पा मारताना आम्ही त्याबद्दल बोललो. तू आत्ता प्रश्न विचारलास तो अगदी बरोबर आहे. मला वाटतं मी गेली 10-12 वर्ष तरी निश्चितच ई आवृत्तीची पुस्तकं वाचते. एक तर काय होतं, मी लांब असल्यामुळे आणि माझं सगळं आयुष्य अनेक जागा बदलण्यात गेलं असल्यामुळे पुस्तकाचा खूप मोठा संग्रह करणं मला परवडण्याजोगं नव्हतं. म्हणजे जागेच्याही दृष्टीनं आणि हलवण्याच्या दृष्टीनं. त्यामुळे थोडासा संग्रह होता. आणि जेव्हा ई आवृत्तींची पुस्तकं यायला लागली, विशेषतः इंग्लिशमध्ये जी जी पुस्तकं प्रसिद्ध होतात ती लगेच ताबडतोब आपल्याला ई आवृत्तीत मिळतात. आणि त्याची सोयी मला खूप दिसायला लागली. म्हणजे किंडल व्हर्जनवर तर आहेच आहे, पण मला लॅपटॉपवर काय, मी खरं म्हणजे फोनवर सुद्धा पुस्तकं वाचते. त्यामुळे माझ्या असं लक्षात आलं की ही किती चांगली सोय आहे. आणि आपल्याला ती कुठेही घेऊन जायला सुद्धा अतिशय चांगली सोय असते. आपल्याला पुस्तकाचं बाड वजनाने कुठे घेऊन जायला लागत नाहीत. घरच्या वाचता येतात, कुठेही वाचता येतात. पण मराठीत मात्र याचं काही विशेष या दृष्टीनं काही पावलं उचलल्याचं मला दिसलं नाही. म्हणजे कुठलेही प्रकाशक अजूनही ई आवृत्त्या काढत नाहीत. तर तसं बोलणं झालं असताना जितेन म्हणाला की नाही, आमचा असा विचार आहे की आम्ही ई आवृत्ती काढू. तर मी अर्थातच लगेचच होकार दिला आणि आज ते पुस्तक या आवृत्तीत बाहेर पडल्याचा मला खरोखर खूप आनंद होतो. आणि त्या निमित्ताने या गप्पा झाल्यामुळे त्या कादंबरीबद्दलही आपण बोलू किंवा इतर काही गोष्टींबद्दल बोलू त्याचाही मला एक छान वाटतंय. तेव्हा मला असं वाटतं की काय आहे, आपण बदलत्या काळाबरोबर बदलत असलं पाहिजे. हा हा एक माझा एक मूळ म्हणजे स्वभावच आहे. त्यामुळे कम्प्युटर आला, मग ते आपण त्याच्यावर लिहायला लागलो, ईमेल लिहायला लागलो, त्याच्यावर वाचायला लागलो. मी म्हटलं तसं की मला असं वाटतं आपण मागे राहून चालणार नाही. आपण मागे राहिलो तर आजच्या या वेगात आपण फेकलेच जाऊ. मला आठवतं की जवळजवळ 15 वर्ष तरी झाली असतील. 15 वर्षापूर्वी माझ्या बाई म्हणजे अंबिका सरकार त्या मला म्हणायला लागल्या, अगं मी आता कॉम्प्युटरवर लिहायला सुरुवात केली आहे. तेव्हा मला वाटलं की अरे, त्या माझ्याहून जवळजवळ 20 वर्षांनी मोठ्या, की अरे बाई जो कॉम्प्युटरवर लिहायला लागतात तर आता आपण मागे राहून मुळीच चालायचं नाही, आपणही कॉम्प्युटरवर लिहायला सुरुवात केली पाहिजे. तेव्हा मी खरोखरच मग मी ते शिकले, लिहायला लागले आणि मला त्यातल्या सोयी खूप लक्षात आल्या. मला असं वाटतं की नव्या जगात नवं तंत्रज्ञान जेव्हा येत राहतं आणि त्याच्यात सोयी खूप असतात. त्याचे फायदे तोटे शेवटी असं आहे ना, कशाचेही फायदे तोटे असतात. तेव्हा ते तुम्ही काय घेता, तुम्ही काय बघता यावरच सगळं अवलंबून आहे. तेव्हा मला त्यातले फायदे खूप दिसले. तेव्हा मी लिहायला तर लागलेच, तेव्हापासून मी वाचायलाही लागले. तेव्हा आणि मला असं लक्षात आलं की किती खूप सोपी गोष्ट आहे. म्हणजे ही जर मराठी नवीन पुस्तकं सगळी ई आवृत्तीत असती तर मी कितीतरी जास्त पुस्तकं वाचली असती. कारण सगळीच काही पुस्तकं माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे मला हे फार प्रकर्षाने वाटलं. पण अजूनही मला असं दिसत नाही की आपले प्रकाशक त्यात पडलेले आहेत, आपले प्रकाशक भराभरा ई आवृत्ती काढतायत असं मला तरी दिसलं नाही. काही जुन्या पुस्तकांच्या आवृत्त्या आहेत उपलब्ध आहे तेवढं मला दिसतं. पण त्यामुळे मी घेते पुस्तकं, म्हणजे अर्थात जास्त मग इंग्रजीच घेते. आणि पुस्तकं पुस्तक रूपातही वाचते, म्हणजे जी माझ्यापर्यंत पोचतात, मिळतात मला, तीही मी वाचते. दिवाळी अंक वाचते. पण हातात पुस्तक घेऊन, कागदाचं पुस्तक घेऊन वाचलं तरच आनंद मिळतो वगैरे यावर काही माझा फारसा विश्वास नाही. कारण या सगळ्या सवयीच्या गोष्टी आहेत. अगदी Right. पूर्वी मग मौखिकच होतं ना सगळं साहित्य. मग लोकांनी असंच म्हणायला पाहिजे होतं की आपण अजूनही एकमेकांना तोंडाने गोष्टीच सांगू. पण तसं नसतं ना. पुस्तकं येतात, मग तंत्रज्ञान येतं, चित्रपट येतात, नाटकं असतात. म्हणजे आपण सगळ्याला मोकळेपणाने सामोरे गेले की त्यातले फायदे लक्षात येतात. तेव्हा मला Correct. नक्कीच ई आवृत्तीचं मला अगदी म्हणजे छान वाटतंय आज, की छान आहे ही आता सुरुवात आहे असं मी समजते. आज तेजस नाही ऍक्च्युली, पण तेजसला पण फार मजा हो. वाटली असती कारण त्यांनी फार हो. प्रेमाने चित्र काढलीत आणि त्यातली. त्याने छान नक्की. चित्र काढलीत. मला ती कल्पनाही खूप आवडली आणि त्याची चित्रपावनी आवडली, की कारण त्याच्यात तो आहेच उल्लेख सगळा. नंदिता चित्र काढते आणि होय. जगदीशपर्यंत ती पोचतात आणि त्याच्यात तो संदर्भही सगळा आहे ना, की होय. ती पक्षी, मग ते पक्ष्यांचं उडणं, जाणं, परत येणं. त्यामुळे छान झालं ते. मग त्याला अगदी माझे मनापासून आभार सांगा जरूर. नक्की नक्की. नक्कीच. आणि स्थलांतर, राईट? पक्ष्यांचं स्थलांतर, पुस्तकाचं नावच स्थलांतर.
तर ते कशाबद्दल आहे? ते नंदिताच्या प्रवासाबद्दल आहे? नंदिनीच्या प्रवासाबद्दलच आहे, कारण ती संकल्पना माझ्या मनात आली तशी, की मुळात आधी पक्षी खूप हजारो मैलांचा प्रवास करतात. अजूनही ते असं म्हणजे आपल्याला खूप ते त्याचं कोडं वाटतं, की तिथे त्याच्यावर आहेत म्हणजे सगळ्या लोकांनी ते कसे करतात, काय करतात, शास्त्रीय काही विश्लेषणं आहेत. पण तरी देखील हजारो मैल प्रवास करतात पक्षी आणि नंतर त्यातली जास्त गंमत ही आहे, की ते बरोबर त्याच जागी परत येतात. ही जी संकल्पना आहे ती माझ्या मनात अशी कुठेतरी होती आणि मग मी ती त्या नात्याला लावली. म्हणजे मी म्हटलं तसं की स्थलांतरची सुरुवातच अशी झालेली आहे की ती नंदिता, जगदीश, सावित्री ही तिघही माणसं म्हणजे मी तयार केलेली आहेत. ती प्रत्यक्षात तशी नाही आहेत. ती माझी माणसं आहेत, ती माझ्या जगातली आहेत, माझ्या साहित्यातली आहेत. पण ती होती, ती माझ्या बरोबर आहेत आणि माझ्या बरोबर ती असली की मग मला त्यांचं जगणं दिसतं, त्यांची नाती दिसतात, त्यांचं एकमेकात काय चाललंय ते दिसतं. ते सगळं दिसता दिसता त्या दोघांच्यातलं नातं मला दिसतच होतं. ते नातं आणि मग ते स्थलांतर की ते पक्षासारखंच त्यांचं एकमेकातलं गुंतणं असणं, तिनं ते लांब जाणं आणि तरी देखील कुठेतरी ती म्हणते तसं मध्ये एकदा की ती माझ्या पायात, पक्षाच्या पायात ती कडी आहे ओळखीची, ती तूच घातलेली कडी आहेस आणि त्यामुळे मी तिथेच परत येणार आहे. तो असा सगळा तो प्रवास आणि असा सगळा तो अर्थ माझ्या मनात होता. म्हणून ते स्थलांतरी नाव मात्र यावेळेला तरी म्हणजे कादंबरी लिहिण्याच्या आधीच ते माझ्या मनात होतं. अनेक वेळा हो. शीर्षक काय द्यावा एक मोठा प्रश्न असतो लेखकाला, पण हे 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 स्थलांतर हे शीर्षक होतं माझ्या मनात. तेव्हा तू म्हणतोस ते बरोबर आहे की तो प्रवासच आहे. बरोबर. ओके. मगाशी आपण ज्या जगदीश आणि नंदिताच्या नात्याबद्दल हम्म. बोललो ना, ते तसं खूप धक्कादायक वाटेल असं नातं आहे. कारण मामा आणि बाचीच्या या दोन लोकांमध्ये रोमॅन्टिक आकर्षणाचा इतका स्पष्ट धागा आल्याची मला आठवण नाही. म्हणजे पण त्याच्यात खूप इंटेन्सिटी आहे आणि ते हे नातं हे जे काही आपल्याला वाटतंय ते तितकंसं स्वीकारार्ह नाहीये. त्याची नंदिता आणि जगदीश या दोघांना ही कल्पना आहे असंही त्याच्यात लक्षात येतं. एकदा तर ती नंदिता असं म्हणते पण की मला शिक्षा मिळायलाच हवी किंवा अशा आशयाचं काहीतरी तिचं वाक्य आहे. तर ह्याच्याबद्दल तुला लिहिताना अंदाज होता का? तुझ्या डोक्यात काय होतं त्याच्याबद्दल थोडं सांगशील? हा. एक तर काय मला ते असं उत्कट नातं दिसत होतं. माझा विश्वास तर असा आहे की कुठल्याही दोन माणसातलं नातं हे एक जोडलेपणाचं नातं असतं आणि त्याच्यात जितकी ती उत्कटता जास्त आहे, एकमेकांना समजून घेणं आहे, ते सगळं महत्वाचं आहे. मग त्याच्यात स्वीकारार्ह काय आहे, समाजमान्य काय आहे वगैरे असे प्रश्न माझ्या मनात कधी एरवी येत नाहीत आणि यावेळेला सुद्धा आले नाहीत. मला ते असं काही त्याच्यात आक्षेपार्ह मी लिहिताना आपण काहीतरी भलतं लिहितो आहोत, वेगळं समाजमान्य नसलेलं लिहितो आहोत वगैरे असंही काही डोक्यात आलं नाही. आणि त्यातला मुख्य धागा पण तोच आहे की त्याची दोघांनाही कल्पना आहे. जगदीशला तर ती जास्तच आहे, कारण एका ठिकाणी तो असं म्हणतो की त्यांनी अनेक वेळा तसं म्हटलेलं आहे. खरं ती कादंबरी वाचताना ते लक्षात येतं, म्हणजे मला ते माहीत होतं आणि त्याचा स्वभावही मला माहीत आहे. त्यामुळे तो कशा तऱ्हेनं वागतो आहे, त्यांनी कशा तऱ्हेनं ते नातं घेतलंय हे सगळं स्पष्ट आहे. नंदिता काही झालं तरी अल्लड मुलगी आहे आणि ती हळूहळू मोठी होते आहे. तिला ते हळूहळू सगळं जाणवतंय. त्यामुळे तिचा स्वीकार, तिची समज याचा तो सगळा प्रवास आहे. खरं तोही प्रवासच आहे सगळा. आणि मग ती तशा एका टप्प्याला येऊन पोचते. त्याच्यात असे अनेक प्रसंग आहेत की ज्याच्यात आपल्याला ते प्रवासाचे वेगवेगळे टप्पे दिसतात की नंदिताला काय समजलंय, मग तिचा त्रागा काय आहे. ती कॉलेजमध्ये जाते म्हणजे त्या तरुण वयात जेव्हा ती पोचते तेव्हा तो तिचा त्रागा सुरू होतो, कारण तिलाही ते कुठेतरी माहिती आहे की हे असं आहे, पण ह्याचं तर काही होणार नाहीये, म्हणजे हे तर आपण काही वेगळ्या तऱ्हेनं त्याचं बघू काही शकत करू नाहीये. शकतो. हा. आणि जगदीशलाही जाणीव फार पहिल्यापासून आहे, पण तो समंजसच आहे. त्याला ते सगळे आयुष्याचीच सगळी जाणीव आहे. हे सगळं जे मला जे दिसत होतं ते मी त्याच्यात मांडत मांडत गेले. त्यामुळे आपण काहीतरी खूप वेगळं करतोय वगैरे असं नव्हतं, पण मला आपण मानवी नात्याचा एक उत्कटपणा त्याचं कुठेतरी आपण चित्रण करतो आहोत अशी जाणीव होती. आणि सावित्री आहे, कारण सावित्री आणि भावा बहिणींचं त्यांच्यात सुद्धा एक असं अबोल अनाम अगदी एकमेकांना खोल समजून घेणारं पण फार त्याच्यात संभाषणाचं अवडंबर नसलेलं असं नातं आहे. आणि त्याची जाणीव जेव्हा नंदिताला हळूहळू होत जाते तेव्हा तिला हेही कळते की अरे आपण या नात्याच्या तर जवळपास पोचूच शकत नाही आहोत. आणि ही सगळी नाती कशी आहेत, ती फक्त स्त्री पुरुष आणि त्यांच्यातलं काही लैंगिक आकर्षण याच्या पलीकडे गेलेली आहे. हा. राईट. आणि ते पलीकडे जाणं जे आहे ते ज्या तिघांनाही नंदी त्याच्यात सावित्रीचा त्याच्यात खूप भाग नाहीये, तिला त्याची जाणीव आहे पण ती त्याच्यात कशात पडत नाहीये. ती त्या दोघांनाही मोकळं सोडलेलं आहे तिनं. पण या दोघांना तिची जाणीव आहे आणि ती नंदिताला जेव्हा हळूहळू होत राहते आणि समजत जाते
तेव्हा तो मला असं वाटतं ती कादंबरी म्हणजे मला जे सांगायचं होतं ते त्यातनं मी असं सांगितलेलं आहे. पण तू असं आता म्हणालीस ते बरोबर आहे की मला अनेकदा असं वाटत होतं की आपण ह्याच्यात ते सगळं सांगितलंय. हे कितपत पोचणार आहे मला माहित नव्हतं, पण तो माझा हेतू नसतो ना. मला असं वाटतं राईट. की मला जे जाणवते ते मी उत्कटपणे लिहितेय. समजेल, काही वाचक असे असतातच की ज्यांना समजतं. मला आठवतंय मग त्यावेळेला मी अंबिकाबाईंना विचारलं होतं की म्हटलं मी हे असं लिहिलंय. त्यामुळे लागो हो मला कळलंय हे. मी म्हटलं वा, अंबिकाबाईंसारख्या वाचकाला कळलंय म्हणजे नक्कीच काही जणांना कळेल. पण ते कळावं त्यासाठी मी काही अट्टहास करणार, आटापिटा करणार असंही नाही. कळत जाईल राईट. असा एक विश्वास. तू हो. याच्याबद्दलच एक गौरीबद्दल गौरीची छोटीशी आठवण सांगितली होतीस. हम्म. हो. अ, ती सांगतेस का? हो, हो. हां, म्हणजे गौरीलाही असं वाटायचं, हो. कारण गौरीची आणि माझ्या जेव्हा भेटी म्हणजे आम्ही जपानमध्ये गेल्यावर खरं माझ्या तिच्या भेटी व्हायला लागल्या जास्त. तोपर्यंत आम्ही दोघी वेगवेगळ्या टोकानं होतो. एकमेकींचं वाचत होतो, पण आमच्या भेटी नव्हत्या. तेव्हा मग ती पण तिलाही असं वाटायचं, की अरे आपण हे एवढं सगळं लिहितो आहोत आपण. ती पण अशी उत्कटतेनं तिला जे वाटतं आहे ते सगळं ते त्याच्यात ती मांडत असे. हे आपलं वाचतं कोण? अगं म्हटलं मलाही असाच प्रश्न पडतो, की आपलं वाचतं कोण? मग गौरी म्हणाली, की मी म्हणे असा विचार करते, मी श्रीपूंना देते. श्रीपू वाचतात ना? मग झालं ठीक आहे. एका चांगला उत्तम वाचक मला मिळाला. मग मग काही नाही, मग हरकत नाहीये माझी. श्रीपू वाचतात, मग त्यांनी वाचलं म्हणजे त्यांना सगळं कळलं. असं काहीतरी ते आम्ही आपल्या गमती-गमतीनं बोलत होतो. पण ही गोष्ट खरी आहे आणि आमच्या दोघींची तशी स्थिती साधारण हे होती ना सारखी, की आम्ही दोघीही बाहेर असायचो. अगदी पुण्या-मुंबईत नव्हतो. त्यामुळे आपलं कोण वाचतंय, वाचकांपर्यंत पोहोचतंय का, असा एक प्रश्न मनात येत असे. पण मला असं वाटतं की होतं, म्हणजे नंतर मला लक्षात आलं की नाही, पोचतं कुठेतरी, काही आपले वाचक कुठे कुठे असतातच. नक्कीच. तर तू उत्कटतेबद्दल बोलत होतीस हम्म. या नात्यांमधल्या. तर जगदीश त्याच्या सावत्राईला सांगतो की तो देवळात जाऊन येईल, आणि एकदा तो त्यांनी शब्द दिला की त्याच्यानंतर त्याचा स्वतःचा अजिबात विश्वास नाही देवावर, पण तो खोटं वागू शकत नाही. तो देवळात जाऊनच येतो. तसंच त्याची बायको त्याला कॉलेजच्या मैत्रिणीबद्दल विचारते. आणखीन त्याची बायको फारशी हम्म. सिक्युअर नाहीये, आणि तरी सुद्धा तो तिच्याशी खोटं बोलू शकत नाही. तो तिला प्रामाणिकपणाने त्याच्या मैत्रिणीबद्दल सांगतो. तर हे मला फार आवडलं. जगदीश, सावित्री, नंदिता ही सगळीच पात्र स्वभावाने अगदी उत्कट आहेत. तर हा जो स्वतः प्रती असलेला प्रामाणिकपणा आहे, तो उत्कटपणाचाच एक भाग असतो का? तुला काय वाटतं? अं, हो, असं म्हणता येईल. मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा उत्कट असता तेव्हा उत्कटता म्हणजे काय आहे, तो एक भावनांचा आविष्कार आहे. अतिशय तुमच्या भावना, त्या खऱ्या प्रामाणिक भावना, आणि त्याला तुम्ही पूर्णपणे सामोरं जाणं आहे, म्हणजे ती उत्कटता असते. म्हणजे तुम्ही जगण्यात जेव्हा म्हणता की जगण्यात माझी उत्कटता आहे, किंवा लिहिताना मी ते उत्कटतेनं लिहिलेलं आहे, म्हणजे आपल्या तो भावनांचा आविष्कार आणि तो खरा सच्चा आविष्कार आहे. मग अशा ठिकाणी तिथं अप्रामाणिकपणाला, दांभिकपणाला, कुठे खोटेपणाला कुठे जागाच नाही. आणि विशेषतः त्याच्यातलं जगदीशचं आत्ता जसं पात्र आहे ते तसं आहेच ना. त्यांनी अनेक वेळा स्वतःच्या दोषांचेही स्वीकार केलेले आहेत. आपण कुठे चुकतो आहे हे पण लिहिलेलं आहे. हा जो सगळा भाग आहे तो सगळा स्वतःशी प्रामाणिक असण्याचा मुळातला भाग आहे. त्यामुळे मला असं वाटतं उत्कटता आणि प्रामाणिकपणा ही एकाच एकाच नात्याची, एकाच भावनेच्या किंवा भावनांच्या आविष्काराची रूपं आहेत. तेव्हा ते तसं दोन्ही मला वाटतं जोडलेलं आहे. बरोबर आहे. ओके. मी थोडा स्थलांतर होऊन थोडा दूर हो. नेणारा प्रश्न विचारते, की हम्म. मला असं वाटतं की एस्पेशली स्थलांतरमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जी छुपी हिंसा असते, अ, त्याच्याविषयी फारच नेमकेपणाने बोललं जातं. म्हणजे आपण खरं तर त्याला हिंसा म्हणून ओळखतही नाही. व्यवस्थेमध्ये ते अंतर्भूतच असतं जणू. पण तुझ्या खूप कथांमधून या छुप्या हिंसेवरती बोट ठेवण्याचा प्रयत्न आहे असं मला जाणवतं. उदाहरणार्थ ती दुष्काळ नावाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये असं घडताना दिसतं. ती स्त्री नळ बंद करण्यासाठी, म्हणजे तिला नळ बंद झाला नाही तर तिला त्रास होतो. त्याचा आवाज येत राहतो. आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी तिच्या डोक्यामध्ये चालू राहतात, की हे पाणी मिळत नाही, मग इतकी माणसं मरतात. आणि ऍट द सेम टाइम तिच्या नवऱ्याला मात्र ते अजिबात जाणवत नाही. त्याला तसं वाटतं की ही काहीतरी वेडेपणा करते. आणि तो तिच्या बोलण्याला सरळ बाजूला सरून स्वतःचं म्हणणं पुढे रेटण्याच्या प्रयत्नात असतो. आणि तिला तो तिच्या संवेदनशीलतेवरती तो टाच आणतो आहे असं सतत जाणवत राहतं. किंवा आवर्तन मधल्या निनी आणि
नायिका त्यांच्यामध्ये पण असं जाणवतं की ती स्वतःच म्हणणं खरं करत असते मूल वाढवताना. अवकाशमध्ये होताना असं दिसतं तो हा. तरुण मुलगा कुटुंबातला मरतो आणि ते सरळ सगळं चंबू गबाळावरून गावी निघून जातात. त्या तरुण मुलीच्या आयुष्याचं काय होईल याचा कोणी विचारही करत नाही. त्यामुळे ही जी मध्यमवर्गीय कुटुंबात ज्याला आपण हिंसा कधी म्हणतही नाही पण ती हिंसा असते आणि ती इतकी संस्कार सिस्टीम अशा नावामध्ये दबलेली लपलेली हिंसा असते. ती तुझ्या अनेक गोष्टींमध्ये येते. पुढे हो. सचिन कुंडलकरच्या कोबाल्ट ब्लू मध्ये पण मला ते जाणवलं होतं किंवा मनस्विनी हम्म. लता रवींद्रच्या काही कथांमध्ये हे जाणवतं. तर तुझ्या डोक्यात त्याच्याविषयी काही स्पेसिफिक होतं का? म्हणजे मला जे जाणवले ते माझ्या मनाचे श्लोक आहेत का? तुझ्या डोक्यात काही नाही होतं त्याच्यात? नाही. नाही, आता तू म्हणालीस ते अगदी सगळं बरोबर आहे. ही जी नात्यातली तू अगदी म्हणजे महत्वाचा त्यातला मुद्दा हाच आहे की आपण त्याला हिंसा म्हणत पण नाही. पण एखाद्याच्या काय इच्छा आकांक्षा दाबून टाकणं, त्याचा विचारच न करणं आणि विशेषतः हे बायकांच्या दृष्टीने म्हणजे घरातल्या मुलगी बाई हिच्या असतं की तिच्या आवडीनिवडी, तिची निवड, तिचं स्वातंत्र्य याचा अजिबात विचार न करता घेतलेले निर्णय आणि मग त्याचा होणारा परिणाम ही सगळी खरं म्हणजे एका दृष्टीनं आत्ता तू म्हटलंस त्यामुळे असं मला असं लक्षात आलं की हो, ती हिंसाच आहे. आणि म्हणजे तुमच्या आयुष्याला ती व्यापून उरणारी आहे. या पलीकडची पण हिंसा असतेच, शाब्दिक असते, भावनिक असते, म्हणजे खरोखर तो छळ म्हणून असतो आणि मग शारीरिक पण असते. सलांतरमध्ये त्याचा थोडा उल्लेख झाला, नंतर मला असं वाटलं की आपण थोडं अधिक त्याच्याबद्दल लिहायला हवं होतं. पण त्या ओघात जेवढं आलं तेवढं मी ते लिहिलं की तिच्या लग्नात ती हिंसा असते आणि मग त्यातनं ती बाहेर पडते. तर तशी हिंसा सगळ्या ह्याच्यात होताना शेवटी पुन्हा ती कुठे जोडली जाते तर ती बाईशी जोडली जाते, आत्ता मी म्हटलं तसं. त्यामुळे मुळात मी अनेक माझ्या कथा कादंबऱ्यातनं बाईचं जगणं, मुलीचं जगणं आणि मग तिचं स्वातंत्र्य म्हणजे काय, तिचं अस्तित्व म्हणजे काय, तिला पडणारे प्रश्न, तिचा सगळा झगडा, हे सगळं मी पुढे आणत राहते. तेव्हा त्या सगळ्यात ती असतेच. आत्ता अवकाशमध्ये म्हटल्याप्रमाणे ती तरुण मुलगी आणि मग तिच्या आयुष्याचं काय होणार आहे कोणी बघतच नाही. आणि हे असं सगळीकडेच घडतं आणि ते सगळीकडे का घडतं? कारण ते कुठेतरी समाजमान्य आहे. कारण त्या परंपरा, ती संस्कृती, ते काहीतरी तुमचे विश्वास या नावाखाली सगळं ते गाडलं गेलेलं आहे. हे असंच असतं. असं असं म्हणत जेव्हा त्याच्यात ते घडतं, तेव्हा ते सगळं मी माझ्या कथातनं, कादंबरीतनं मांडत राहिले. कारण मला स्वतःला प्रकर्षाने ते असं फार फार लहानपणी जेव्हा मी लिहायला लागले तेव्हापासूनही जाणवत आलेलं आहे. की ज्या गोष्टी, काही गोष्टी आणि विशेषतः मध्यम वर्गाशी का येऊन भिडतात? कारण आपण म्हणतो तसं कष्टकरी वर्ग कष्टच करत असतो सतत. आणि अगदी उच्च वर्ग म्हणा किंवा जे अतिशय श्रीमंत आहेत म्हणा, त्यांचे प्रश्न थोडे वेगळे असतात आणि ते अनेक ठिकाणी ते अनेक दाबून टाकलेले असतात. तो एक वेगळं जग आहे. मध्यमवर्गीय लोक स्वतःला समजतात की आम्ही संस्कृती जपतो आहोत, आम्ही परंपरा जपतो आहोत, ही आमची मूल्य आहेत. तेव्हा हे प्रश्न मी फार पहिल्यापासून विचारत आले. ते मी इतरांनापेक्षा मी स्वतःला विचारत आले. कुठेतरी माझा स्वभाव असा होता की काहीही जे ठरवलेलं आहे या ह्याच्या खाली आहे ते काही तसंच्या तसं स्वीकारायचं नाही. असा स्वभाव असल्यामुळे फार लहानपणापासून ते मी प्रश्न विचारत आले, त्याबद्दल सतत विचार करत आले आणि हे मला फार जाणवत गेलं की अरे असं का असतं? आणि मग असं जर असतं तर आपण हे प्रश्न विचारायलाच पाहिजे, त्याच्याशी झगडा केलाच पाहिजे आणि ते सगळं आपोआप त्यामुळे माझ्या नायिकांतर्फे ते मांडलं गेलं. आणि ती हम्म. खरोखर आता आता ते म्हणजे जास्त वाटतं जेव्हा नंतर नंतर मग स्त्रीवाद, त्याचा अभ्यास, त्याची एक दृष्टिकोनाची जाणीव हे होत गेलं तेव्हा तर ते लक्षातच आलं की हो, ही सगळी हिंसाच आहे. दुसऱ्या बाजूला एक अतिशय भयानक अशी हिंसा पण असते. अत्याचार, हिंसा या गोष्टी असतातच. त्या आता आपण पाहतोच. पण या ज्या सगळ्या छुप्या गोष्टी असतात, त्या सगळ्या इतक्या मुलायमपणे, कशात तरी दांभिकपणे त्या अशा जोडलेल्या असतात की त्या लक्षात सुद्धा येत नाहीत आणि त्या ज्या जातात म्हणजे ज्या बायका मुली त्यातनं जातात त्यांच्या सुद्धा ते लक्षात येत. आणि हम्म. आताच्या परिस्थितीत तर फारच म्हणजे आता अनेक वेळा आपल्याला असं म्हणजे वाटतं की आपण आता चाललो आहोत 50 वर्ष मागे चाललो आहोत. त्याच्यात तर ते जास्तच लक्षात येते की अरे या गोष्टींसाठी आपण धडपड केली, या गोष्टींसाठी आपण हे पुढे पुढे नेलं आणि आता आपण पुन्हा मागे परत चाललो मागे. आहोत. पुन्हा तेच सगळं विचारतो आहोत. हम्म. अगदी अगदी बरोबर आहे. तर आता थोडा गिअर बदलून हा हा. प्रश्न तुझ्या कादंबऱ्या लिहिण्याच्या प्रक्रियेबद्दल. तर तू प्रवासमध्ये बरेच लिहिलंय स्थलांतर हा. लिहिण्याच्या प्रक्रियेबद्दल. तर ती आधी प्रवासच अशाच नावाची ती कथा होती. मग ती हा. स्थलांतर झाली. काकूंची म्हणजे अंबिकाबाईंची एका श्वासाचं अंतर पण अशीच आधी कथा होती आणि मग हम्म. ती त्याची कादंबरी झाली, हो. राईट? आणि
तर ह्या सगळ्या याच्याबद्दल आणि मुख्य म्हणजे ही पात्र आणि त्यांचं जग हे तुझ्या डोक्यात आहे आणि अजूनही आहे आणि त्या जगाचा एक तुकडा फक्त त्या कादंबरीत आलेला आहे. हा अशा प्रकारचं तू बोलली पण आहेस आणि हा प्रवासामध्ये हा लिहिलेलं पण आहेस. हा तर त्याच्याबद्दल जरा सांगशील का? हो, ती कथा होती म्हणजे प्रवास नावाची ती कथा मौज दिवाळी अंकात होती. तेव्हा काय झालं, पुन्हा एक एक वेगळा अनुभव मला मांडायचा होता. पण ही 3 माणसं माझे मन अगदी व्यापून होती. त्यामुळे मग त्यावेळेला मला असं वाटलं की ठीक आहे, तो आपण अनुभव मांडूया, पण ही या 3 पात्रांच्या अनुषंगाने मांडायचा होता. तर खऱ्या अर्थाने मी जी स्थलांतर कादंबरी लिहिली त्यातलं त्यांच्या तिघांच्यातलं नातं सोडलं तर बाकीचे तपशील खरं खूप वेगळे आहेत प्रवासमधले. त्यामुळे मी ती प्रवास लिहिली त्यावेळेला, तो अनुभव मांडला. त्याच्यात ही तिघच आहेत, त्यांचं नातं तेच आहे, पण अनेक गोष्टी खूप वेगळ्या आहेत. त्यातली इतर काही माणसं आहेत, इतर काही हे आहेत, ते जे पुढे कादंबरीत ते येत नाही. म्हणजे त्या अर्थाने कथेची मी कादंबरी केली असं नाहीये. तर ती कथा लिहिताना ती माणसं मनात असल्यामुळे ती फक्त त्या माझ्या कथेत आली, एवढंच झालं. ती कथा झाली अर्थात, ती कथा म्हणून मग ती स्वतंत्र झाली. पण तीच माणसं या माझ्या स्थलांतरमध्ये कादंबरीत आहेत, पण ती पूर्ण वेगळ्या परिस्थितीतली, मग ते त्यांच्या आयुष्यात घडलेले सगळे प्रसंग आहेत, ते सगळं सगळं ते वेगळं आहे. तर त्यामुळे ती ती होती, म्हणजे ती माझ्या मनात होती. आणि मी म्हटलं तसे ती इतकी, मी स्वतः त्यांनी इतके झपाटून गेले होते की मला इतकं सगळं दिसत होतं, मला असं वाटत होतं आपण लिहितो आहोत तो त्याचा एक फक्त भागच आहे, मला याहून काहीतरी जास्त दिसतंय. पण त्या उत्कटतेत, त्या सगळ्या भरात ती कादंबरी झाली. त्याचं तो संपली, तिथे संपली, म्हणजे खरं ती संपली नाही, कादंबरीची पानं संपली तिथे, की ती नंदिता जाते. आणि बस, पण पुढे कथा सुरूच राहते, त्यामुळे ती माझ्या मनात सुरू राहिली. आणि सगळ्या माणसांनी मी झपाटून गेलं असल्यामुळे मला जगदीश पुढे काय करतोय दिसत होतं, नंदिता पुढे तिचं आयुष्य दिसत होतं. आणि मला मध्ये एकदा असं अगदी वाटलं होतं काही वर्षांपूर्वीच, की अरे आपण आता याचे दुसरा भाग लिहिला पाहिजे. पण तसं काही झालं नाही माझ्या हातून. पण होतं माझ्या मनात. त्या अर्थाने ती माणसं सुरू आहेत, म्हणजे त्यांचं जीवन सुरू आहे, आणि मला मी ते थोडकंच ह्याच्यात मांडलेलं आहे असं वाटतं कुठेतरी. ते बरोबर प्लीज प्लीज लिही लिही तू, फारच मजा येईल. ऍक्च्युली आहे. मला एक दुसरी छोटीशी आठवण आली. तू हे सांगत हो होतीस ना की मला थोडा भाग दिसत होता हो आणि ती हो माणसं त्याच्या पलीकडे होती. तर सारंगांनी ह्याच्या नेपथ्याबद्दल लिहिलंय त्यांच्या सखाराम बाइंडर बद्दलच्या पुस्तकामध्ये, बाइंडरचे दिवस मध्ये, की त्यांनी आधी नेपथ्याचा एक तुकडा बघितला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हेच नेपथ्य, पण ते जर फिरवून घेतलं तर घराचा वेगळा भाग दिसायला लागेल आणि आपल्याला वेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथे करतायत. तसं काहीतरी मला वाटलं तू जे सांगत होतीस. हो म्हणजे त्या एक हो तुकडा तुला दिसत होता आणि तो फिरवून घेतल्यानंतर तुला पूर्ण कादंबरी दिसायला लागली, अशा प्रकारचं. हो. फारच हा, इंटरेस्टिंग. कादंबरी दिसायला लागली. आणि पण मी म्हटलं तसं ती माणसं तीच होती, त्यांची नाती तीच होती. पण ते स्थलांतर मधलं जग पुन्हा वेगळं आहे. प्रवास मधला तो एक छोटा तुकडा, तो अनुभव तेवढा पुरता आहे. असं आहे, बरोबर आहे. पण आता हे बरोबर आहे, म्हणजे आणि ते असं आहे ना, शेवटी माझ्या मनात मी ते जग मी निर्माण केलेलं ते जग आहे. त्यामुळे मला ते त्यांची घरं दिसतात, त्यांचं ते कुठे काय त्यांचा वावर दिसतो, त्यांचं ते काय करतायत ते दिसतं. आणि मला असं वाटतं तो तो निर्मितीचा एक वेगळी मजा असते खूप, तो लेखकाचा आनंद असतो, आणि ते ते छान असतं सगळं जग. अनेक वेळा ते इतकं सगळं तो अनुभवही, त्याच्यातनं प्रश्नही खूप असतात, कधीतरी धडपड असते, तो सगळी प्रक्रिया असतेच. पण ते आपल्या मनात आपण निर्माण केलेलं जग आपल्याला दिसणं, हा जो अनुभव असतो ना, तो तो लेखन प्रक्रियेचा मला तरी तो आलेला म्हणजे तो माझ्या दृष्टीने महत्वाचा अनुभव असतो, आनंदाचा काय असतो. जबरदस्त किक असणार हा. ती, आय कॅन जस्ट इमॅजिन. पण तू निर्मितीबद्दल बोलत होतीस, प्रक्रियेबद्दल बोलत होतीस, तर मला कुतूहल असं की लिहिण्याची प्रक्रिया एकटी एकटीचीच असते तुझ्या बाबतीत, की इतर कुणाची मदत असते, प्रोत्साहन असतं, सोबत असते? कधी कधी समकालीन लेखिका असू शकतात, किंवा कधी जोडीदार असू शकतो, कधी संपादक असू शकतात, कधी कुणी वाचक कारणीभूत होतो. तर तुझ्या बाबतीत असं काही होतं का? काय होतं? नाही, लेखनाच्या प्रक्रियेत मी पूर्ण एकटीच असते, आणि अनेक वर्ष खूप एकटी होते. मी एकटीनंच जे काही माझ्या मनात असेल ते लिहायची, आणि म्हटलं तसं संपादकांना पाठवायची. त्यातनं श्रीपू भागवतांचा थोडासा सहभाग, म्हणजे ते वाचतोय, अतिशय उत्तम वाचक असल्यामुळे त्यांच्या मनात एखादा प्रश्न आला तर ते कधीतरी मला म्हणायचे की माझ्या मनात हे वाचताना असा असा प्रश्न आला, आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने कधीतरी वेगळं काहीतरी सुचायचं. त्यांनी कधी असं सांगितलं नाही की हे मला पटत नाही, हे बदला, अमुक बदला, असं असं कधीच त्यांनी केलं नाही. तरी त्यांच्याबाबत काही जणांचा समज असा असला तरी माझा अनुभव अजिबात तसा नाही. त्यांनी कधी बदल वगैरे केले नाहीत, पण त्यांनी कधी कधी मोजके प्रश्न विचारले.
आणि हे मला वाटतं फार महत्वाचं आहे. म्हणजे असं, कारण काय होतं, आपण त्या भरात जेव्हा लिहित असतो, आपली माणसं असतात, ती मनात कथा असते, सगळं दिसत असतं, तरी सुद्धा असं अगदी शक्य आहे की एखादं बघणं राहून जातं, एखादा त्यातला भाग राहून जातो. इव्हन स्थलांतर लिहिताना मला तसं जाणवलेलं आहे, म्हणजे आता जाणवलेलं आहे की अरे हे आपण जरा थोडं अधिक लिहायला हवं होतं, हे जरा थोडं असं लिहायला हवं होतं, पण ते सगळं नंतर सुचलेलं आहे. त्यामुळे असं वाटतं पुन्हा मी त्या ह्याच्याकडे येते की नाही, त्यावेळेला मला जे सुचलं ना ते छान होतं, ते मी प्रामाणिकपणे लिहिलं. पण त्यामुळे माझं लेखन मी कुणाला उचलून दाखवलंय, कुणी आधी कुठे माझ्या आजूबाजूला माझं लेखन वाचणारी मंडळी कधीच नव्हती, अजूनही नाही आहेत. त्यामुळे म्हणजे माझे वाचक वेगळेच आहेत. त्यामुळे वाचकांपर्यंत ते पोहोचतं कुठेतरी, आणि काही वाचक आवर्जून पूर्वी लिहित असत, अजूनही कधीतरी ईमेल आणि असं लिहितात, म्हणजे प्रेमाने लिहितात, वाचतात. आणि संपादक म्हटल्याप्रमाणे श्रीपू भागवत सोडले तर तसं दुसऱ्या संपादकांचं काही नाही. आणि आम्ही साहित्यिक थोडेफार, म्हणजे खूप माझी साहित्यिकाच्या कुठल्या वर्तुळात उठबस आहे असं नाही, पण विशेषतः आम्ही आम्ही चौघांनी मिळून जे वाटा मुक्काम लिहिलं पुस्तक, तशी आमच्या एरवी लेखनाबाबत चर्चा होतात. पण कधी म्हणजे त्या आमच्याच लेखनाबाबत आम्ही फार कमी चर्चा करतो. हम्म. हा, म्हणजे एकमेकांना आम्ही फार तर असं सांगू की हा, हे तुझं वाचलं, हे आवडलं वगैरे, पण त्याबाबत आमची खल आणि चर्चा होत नाही. पण एकंदर साहित्य म्हणा किंवा अशी चर्चा होऊ शकते. तशी तशी होत असते, अगदी गौरी बरोबर सुद्धा तसं होत असते, पण ते सगळी मोठ्या मोठ्या परिप्रेक्षातनं झालेली चर्चा, अगदी एकमेकांच्या अमुक एक कथाबद्दल अमुक एक असं असं अगदी नाही झाल्याचं हम्म. आठवत नाही. तू वाटा आणि मुक्काम या हम्म. पुस्तकाविषयी बोलत होतीस ना? हा. हो हो. तर आपल्या हा प्रेक्षकांसाठी ते हा हा भारत चाचणी, सानिया, मिलिंद बोकील आणि आशा हा बगी आणि अशा आशा चौघांनी बघेल, हो, आम्ही मिळून चौघांनी लिहिलेलं मिळून ते पुस्तक आहे. लिहिलेलं. हा, आणि मला असं वाटतं ते महत्वाचं पुस्तक आहे आणि वेगळं आहे ते खूप अतिशय. होय. कारण आम्ही चौघं कुठल्या तरी निमित्ताने आम्ही एकत्र होतो, आम्ही गप्पा मारायला लागलो आणि आमच्या लक्षात आलं की आपल्याला लोक नेहमी अनेक प्रश्न विचारतात. ते आपण असं का करू नये की आपल्याला जे प्रश्न पडतात, अगदी मग ते निर्मिती प्रक्रियेपासून साहित्य व्यवहारापर्यंत काहीही आपले, तर आपणच ते प्रश्न तयार करू, आपण त्याची उत्तरं देऊ, चौघांनी उत्तरं देऊ आणि बघू आपल्या उत्तरात काय साम्य आहे, काय फरक आहेत, आणि त्याचं एक पुस्तक करू. आणि ते खूप छान झालं. हो म्हणजे मला हो, असं वाटतं वेगळाच ते प्रयोग. पुस्तकात जावं, अगदी वेगळं झालं. आणि त्याच्यात विशेषतः आम्ही चौघही साधारण समकालीन लेखक लेखिका, आम्ही सगळ्यांनी बरेच प्रकार हाताळलेले, म्हणजे कथा, होय. कादंबरी, लेख आणि इतरही बरंच काय काय, आणि त्यातनं 2 स्त्रिया, 2 पुरुष, हेही मला फार महत्वाचं वाटतं त्याच्यात, कारण माझा तो दृष्टिकोन नेहमी असतोच. आणि तो आमचा सगळं तो प्रवासही खूप छान झाला. सगळे प्रश्न लिहिण्याचा, मग आम्ही एकमेकात ती उत्तरं तयार केली, एकत्र केली, त्याला प्रस्तावना लिहिली, आणि ते पुस्तक प्रकाशित झालं. आणि मला असं वाटतं चांगलं झालंय ते पुस्तक, म्हणजे ज्यांनी ज्यांनी भारी. वाचलं त्यांनाही त्याचं महत्वही वाटतं. आणि आमच्या दृष्टीने ते चांगलं झालंय. म्हणजे आम्ही तिथं बरंचसं काय काय मांडलंय. हम्म. आम्हाला लेखक म्हणून काय प्रश्न पडतात आणि आम्हाला लेखक म्हणून आमची काय भूमिका आहे वेगवेगळ्या विषयांवरची, ती त्याच्यातनं बऱ्यापैकी मांडण्यात आलेली आहे असं वाटतं. अगदी अगदी. तर तर आता हा प्रश्न त्याच्यात ऍक्च्युली पुढचा प्रश्न विचारायच्या आधी मला एवढंच म्हणायचं आहे की सानिया, तू स्थलांतरचा पुढचा भाग लिहिशील अशी आम्ही आशा करतो, आणि भास प्रकाशनाकडून ते प्रकाशित केलं जावं अशी पण आशा करतो. हो, छान, हो, छान वाटलं ऐकून, वा. तर आता पुढचा प्रश्न. हा. अ, कामाच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी सुद्धा म्हणजे स्त्रियांचं पुरुषांकडून होणारं लैंगिक शोषण ही पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे. आणि त्याच्यातलाच आपण सध्याच अतिशय हीन भाग म्हणजे लहान मुलांचं लैंगिक हम्म. शोषण, त्याच्याबद्दल अच्छा. आपण ऐकतो, एप्स्टीन फाईल्स बद्दल हम्म. वगैरे. पण ते सगळीकडेच होत आलेलं आहे, हो. निरनिराळ्या ठिकाणी पूर्वापार होत आलेलं आहे. त्याला प्रतिबंध करणारे कायदे आधीही होते, पण 2017 साली जी मी टू चळवळ चालू झाली, तिथे पहिल्यांदा या लैंगिक शोषणाबद्दल स्त्रियांनी संघटितरित्या असा आवाज उठवला, आणि त्यातून पुरुषांना त्यांच्या गैरवर्तनाबद्दल जबाबदार ठरवण्याची प्रक्रिया सुरू केली. निरनिराळ्या कारणांमुळे ही प्रक्रिया गुंतागुंतीची ठरली. आणि तुझ्या बऱ्याचशा कथांमधल्या नायिका या घराबाहेर काम करणाऱ्या आहेत, आणि कामाच्या जागेवर ह्या प्रकारच्या समस्यांना जे त्यांना तोंड द्यावं लागतं त्याच्याकडे तू सरळ सरळ बघितलेलं आहेस. ते कधी कुठे निरनिराळ्या प्रकारचे याच्यातून येणारे निर्णय तुझ्या
म्हणजे तुझ्या पात्रांनी घेतलेले आहेत. तर या अनुषंगाने मला तुझ्या 2 गोष्टींबद्दल तुला स्पेसिफिकली विचारायला आवडेल. तर पहिली गोष्ट म्हणजे अशी वेळ या कथासंग्रहातली स्वगत ही 2003 सालची गोष्ट. मी टू चळवळीच्या जवळ-जवळ 15 वर्ष आधी लिहिलेली. तर ती पुरुष आणि स्त्रिया यांच्यातल्या मैत्रीच्या शक्यता म्हणजे एकत्र काम करत असताना मैत्र्या होतातच. निरनिराळ्या प्रकारची नाती होऊ शकतात. तर ती मैत्रीची शक्यता, स्वातंत्र्य आणि मग त्याच्याबरोबर येणारी विश्वासाची जबाबदारी याबद्दल महत्वाची विधाने करतं. ही गोष्ट करते. आणि दुसरी म्हणजे आपण ही यात ही 2020च्या मौजच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली गोष्ट. ती गोष्ट मला फारच आवडली. ती ती एक गोष्ट म्हणून ती म्हणजे गोष्ट म्हणून आपली पकड घेतेच, पण मी टू आणि पुरुषांना त्यांच्या गैरवर्तनाबद्दल जबाबदार धरण्याची जी प्रक्रिया आहे, त्याच्यातली जी सगळी गुंतागुंत आहे, त्याच्या सगळ्याच अंगांकडे अतिशय बारकाव्याने आणि तरीही सहानुभूती पुरुषांच्यात येणारे कामाच्या जागांवरचे संबंध, मैत्रीच्या शक्यता, शारीरिक संबंधांच्या शक्यता आणि हम्म. अधिकारामधल्या उतरंडीमुळे आणि आपला समाज पुरुषसत्ताक असल्यामुळे त्यातल्या अन्यायाच्या शक्यता याच्याबद्दल जरा बोलशील का? हो हो, जरूर. कारण तू आता म्हटलंस तसं ही गोष्ट अगदी खरी आहे की कामाच्या ठिकाणी होणारं शोषण आणि तिथल्या सगळा तो हिंसाचार आणि ठिकठिकाणी म्हणजे खरं प्रत्येक ठिकाणीच बाईला त्याच्यातनं जावं लागतं. हे सगळं एक तर मी पाहत होतेच. म्हणजे शेवटी आपल्या अनुभवाला काही गोष्टी येतात, आपण पाहत असतो, ऐकत असतो. त्यामुळे ती सगळी जाणीव तर होतच होती. आणि हळूहळू म्हणजे इतर वाचन, स्त्रीवाद ह्यामुळे सगळ्यामुळे त्यामुळे 2003 साली लिहिलेली जी स्वगत गोष्ट आहे त्या त्या कथेतल्या ती नायिका नुसतं नंतर पुढे येऊन म्हणजे त्यातला खरं त्यातला भर थोडा वेगळ्या गोष्टींवर आहे. कारण तिची एक मैत्री आणि त्या मैत्रीचं ऍक्च्युली म्हणजे त्या मैत्रीचा तिचा विश्वास असतो त्यावर. पण ती जेव्हा पुढं होऊन काही स्वतःच्या बॉस किंवा तो दुसरे जे सर असतात त्यांच्याबद्दल जे काही सांगते त्यामुळे मैत्रीवर जो परिणाम होतो म्हणजे ती शेवटी एक विशिष्ट तऱ्हेची पुरुषसत्ताक दृष्टीच आहे. तिच्या मित्राची ती दृष्टी आहे की हे असं तुझ्या बाबतीत घडलं, तू मला सांगितलं नाहीस किंवा मला कल्पना नव्हती, तुझ्या बाबतीत घडलं, आता तुझी माझी मैत्री संपली. असं म्हणजे थोडक्यात असं सांगायचं झालं तर असं. आणि त्याचा तिला बसलेला धक्का आणि त्याचं विश्लेषण ती करू पाहते त्याच्यावर तो भर होता. पण तो उद्देश होता त्याच्यात आणि माझ्या तशा अनेक कथातनं कुठे कुठे आलेले आहेत त्याचे उल्लेख. नंतरची जी कथा आहे तो आता 2020 मधली मौज दिवाळी अंकातली ती अजून संग्रहात ती आलेली नाहीये. माझा नवीन संग्रह येईल तेव्हा त्यात ती असेल. तर त्याचा मी त्या मुवमेंटचा म्हणा, मी टू या मुवमेंटचा आणि एकंदरीत सगळ्या स्त्री शोषण आणि त्याचा मी सर्वांगाने विचार करायचा म्हणजे त्याच्यात विचार तो मांडला गेलेला आहे. कारण ती मला दिसली म्हणजे त्याच्यात कथा ती तशीच आहे की एका एका मुलीचं एका बॉसनी आणि ते एकाच वेळेला म्हणजे एका वेळेला त्यांनी केलेलं काय तिचं शोषण तिच्या मनाविरुद्ध केलेला तिच्यावरचा हल्ला. आणि तो एक सगळी लोक कशी वेगवेगळ्या अंगाने त्याकडे घेतात, बघू शकतात, त्याचं पुढे काय होऊ शकतं, तशी ती कथा पुढे पुढे जाते. आणि ते तेव्हा येत गेलं तेव्हा माझीही समज तोपर्यंत वाढली होती आणि आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्याचेही पडसाद नेहमी उमटत असतात. आपण ते अधिकाधिक वाचत असतो, विचार करत असतो. तर ते सगळं मला असं वाटतं की त्या कथेतनं ते उमटलं गेलेलं आहे. आणि अर्थातच म्हणजे ही गोष्ट गंभीर तशी आहेच आणि त्याला इतके पदर आहेत आणि त्याचे इतके वेगवेगळे कंगोरे आहेत आणि त्याचं एक भान असणं आणि आणि अर्थातच आणि कायदा आणि हे सगळं होतं. पण आपल्याला माहितीच आहे कायदा नुसता करून त्याचा काहीच म्हणजे त्याचा कुठेच संदर्भ नसतो खरं. त्याची जाणीव होणं आणि त्याचा जो दृष्टिकोन आपल्यात रुजणं आणि तसं आपण एकमेकांना सगळ्यांनाच म्हणजे स्त्रिया पुरुष सगळ्या समाजात एकमेकांना सन्मानाने वागवणं, स्वीकार करणं, अनुमती त्यात अतिशय महत्वाची असणं, हे सगळे भाग खूप येतात. तेव्हा माझा भर त्या कथेत सुद्धा त्यावर जास्त आहे आणि मला असं वाटतं ते मला फार महत्वाचं वाटतं. आणि त्यातला मी म्हटलं तसं तो धागा घेतलेला आहे. कारण स्त्रियांवरचे अत्याचार हे सुद्धा अतिशय म्हणजे अगदी पूर्ण भयानक हिंसेपासून ते अगदी कुठेतरी कळेल न कळेल अशी ती छुपी हिंसा इथपर्यंत असतात आणि त्याच्यात खूप वेगवेगळे टप्पे असतात. त्या सगळ्या टप्प्यांचा खरं म्हणजे विचार
आपण करू शकतो. आपल्याला एक बाई म्हणून तर निश्चितच, वाचक म्हणून, सजग नागरिक म्हणूनही ते माहिती असतं की सगळं कुठं आहे. त्यातला एक लहानसा भाग मला असं वाटतं की त्या कथेत मी मांडला आहे, पण सर्व बाजूंनी विचार करून मांडलेला आहे, असं असं मला वाटतं. कारण कुठेतरी आपण एकाच बाजूनी फार ह्याला जाऊ शकत नाही ना, की ठीक आहे, हा अमुक करा, तमुक करा, असं म्हणजे असं होईल, असं होतच नसतं. हे नाही मला नाही, कुठेतरी पण जाणवून द्यायचं असतं. अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते. म्हणजे ते जे फिजिओलॉजीच्या वगैरे पुस्तकामध्ये डायग्राम्स असतात ना, हा. असा फ्रॉक किंवा डायसेक्ट केलेला प्रत्येक हो. प्रत्येक त्याची बाजू अशी हा. अ, हो. तसं वाटलं मला तुझी गोष्ट वाचून. त्याच्यातला प्रत्येक आणि प्रत्येक पैलू हा. असा समोर समोर मांडून आपल्याला फारच आवडली मला ती गोष्ट. तर याच्याच अनुषंगाने आणखीन एक प्रश्न, अम, तो म्हणजे तर परिमाण या कथासंग्रहामध्ये परिमाण याच नावाची एक तुझी कथा आहे. तर ती पण फार आवडली. आणि आपल्याला शरीराची, मनाची तहान आपल्या सर्वांनाच असते. आणि परंतु आपला समाज जो आहे तो पुरुषसत्ताक आहे. आणि ही तहान भागवण्यासाठी पुरुषांनी आणि स्त्रियांनी दोघांनीही त्याच जर गोष्टी केल्या, तर त्याला वेगळ्या कसोट्या लावल्या जातात. पुरुषांना वेगळ्या कसोट्या लावल्या जातात आणि बायकांना वेगळ्या कसोट्या लावल्या जातात. आणि कैलास आणि देवकी यातली ती दोन पात्र, या दोघांनाही ती तहान आहे. ती ऍक्च्युली म्हणते देवकी त्या गोष्टीमध्ये. एकीकडे त्या दोघांनी एकमेकांबरोबरचं घट्ट नातं जे अगदी लहानपणापासून होतं ते आयुष्यभर जपलंय. आणि दुसरीकडे ही जी तहान आहे ती आपापल्या तऱ्हेने त्यांनी भागवण्याचा प्रयत्न केलाय. पण कैलास आहे पुरुष आणि देवकी आहे स्त्री, आणि त्याच्यामुळे या वाटेवर त्यांना फार वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. तर ही गोष्ट लिहिताना तुझ्या मनात काय होतं? हा एक हा. थॉट एक्सपेरिमेंट होता का? नाही, माहित नाही, म्हणजे माझ्या मनात ते विचार होता. मी म्हटलं तसं की पुन्हा ती ती त्या दोन व्यक्तिरेखा जेव्हा मला दिसल्या, त्यांच्यातली तू आत्ता बोललास तहान, ती ती जाणवली. कारण ती देवकी त्याचा उल्लेखही करते. आणि मला असं कुठे तरी वाटतं की आपल्या आत जे प्रवाह असतात, ते प्रवाह असतात ते आधी मुळात जाणून घेणं हा एक महत्वाचा टप्पा असतो. कारण अनेकदा बाहेरचे सगळे सामाजिक संकेत जे आपण म्हणतो तथाकथित, त्यामुळे एक ठराविक चाकोरीतलं जगणं असतं बहुतेकांचं. पण त्यामुळे ते अनेकदा प्रवाह ते कधी कधी उमटतच नाहीत, किंवा उमटता उमटता ते संपून जातात, किंवा त्याला एक वेगळं वळण दिलं जातं. त्यामुळे ते प्रवाह जाणून घेऊन त्यांना सामोरं जाणं, त्यांचा स्वीकार करणं, आणि मग त्या स्वीकाराचे जे काही भलेबुरे परिणाम असतात ते देखील स्वीकारणं, हे सगळं मला आवडतं. आवडतं म्हणजे ते करणारी जी माणसं असतात त्यांच्याकडे माझं लक्ष जातं. आणि ते असताना ते मला कुठेतरी मांडावं असं वाटतं. तेव्हा त्या परिमाण या कथेत महत्वाचं ते आहे, त्या दोघांच्यातलं नातं, त्या दोघांच्यातलेही ते असलेले प्रवाह, आणि त्यांनी ते कसे सामोरे गेले, त्याला त्यांनी कसं तोंड दिलं, कसे त्याचे स्वीकार होत गेले, आणि कसं त्यांनी त्याचं ते करून एकमेकातलं नातं कसं जपलं. हे जे जेव्हा मला दिसतं, तेव्हा त्याचं मला आकर्षण वाटतं आणि त्याचा कुठेतरी शोध घ्यावा असं वाटतो. आणि त्या शोधातनं आलेली ती कथा आहे. तसं आहे ते. ती हा. विलक्षणच कथा आहे. म्हणजे हो. देवकी त्या दोघांना एकमेकाबद्दलचा विश्वास आहे. हो. आणखीन हो. ऑलमोस्ट they have been able to live the kind of lives that they have because they have each other, हो. even though they for a long time अगदी. they don't even हो. पत्र लिहित असतात एकमेकाला. नंतर कधीतरी त्यांची शारीरिक जवळीक होते, पण त्याचा पण काही फारसा ते- हो. त्यांच्यातली जी इंटेन्स नातं आहे त्याचा आणि शारीरिक जवळीकीचा फारसा संबंध नाही आहे, कारण नाही. इतर लोकांशी पण शारीरिक हो. जवळीक होत आलेले आहेत. पण ती देवकी म्हणते की त्याच्या वडिलांची काळजी तिने घेतली. हम्म. आणि ही कुड टेक हर फॉर ग्रांटेड द हा. वे सोललेस, म्हणजे काहीतरी आत्मा नसलेली बायको नावाची वस्तू जशी असते तशीच मी होते, अशा प्रकारचं एक देवकीचं हो. वागणं, हो. हो. राईट. तर हो. ती तशा. त्या प्रकारे वागते. आणि हा जो आहे तो मात्र त्याला त्याची ऍक्टिंग आणखीन नाटकांमधली करिअर फार महत्वाची वाटते, हो. त्याच्या तो मागे आहे.
आणि मग इतर लोक येतात त्याच्या आयुष्यात, बायका येतात, ते ते सगळं पण सेकंडरी आहे. आणि हे हम्म. सगळं ऑल ऑफ दिस बिकम्स पॉसिबल बिकॉज ॲट द बॅक कुठेतरी ती आहे, हो. म्हणजे अगदी. देवकी आहे. तर हो. हे हो. जे सगळं म्हणजे आणि पण त्याला ते सगळं जमल्यासारखं वाटतंय. हो. आणि तिला पण म्हणजे बट शी हॅज हॅड टू पे मोर प्राइस दॅन हिम, अगदी. राईट. अगदी बरोबर. नाही, आता आपण बोललो तेच आहे, कारण बाईची निवड कितीही म्हटली तरी ती कुठेतरी त्या परिस्थितीमुळे कुठेतरी ती सीमित झालेली आहे. जरी तिनं स्वतःचे प्रवाह ते स्वीकारलेले आहेत आणि तिला त्याची पूर्ण जाणीव आहे, म्हणून ती म्हणते की तुझ्या मी वडिलांचीही काळजी घेतली, तुझ्यासाठी मी नेहमी होतेच, त्यामुळे तू जे गृहीत धरलंस ते तू मला गृहीत धरलंस. आणि ही ही जाणीवही तिला आहे. आणि आता म्हटलं तसं त्यामुळे त्या दोघांच्या प्रवासाच्या वाटा केवळ एक बाई आणि पुरुष असल्यामुळे थोड्या वेगवेगळ्या आहेत. पण त्या दोघांनाही ते कुठेतरी जाणीव आहे, त्यांनी ते मानलेलं आहे, तरी देखील आतले प्रवाह त्यांनी ओळखून त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि राईट. माझ्या बऱ्याच कथातल्या पात्रांचं हे असं असतं, कारण मला ते महत्वाचं वाटतं की आपलं एकंदरीतच मानवी नाती, आपण म्हणतो मानवी नाती, पण त्या मानवी नात्यात ती जी अनेक छोटे छोटे पदर त्यातले असतात, कुठेतरी ती उत्कटता असते, जोडले पण असतं, ते आपण आपल्या लहानशा आयुष्यात स्वीकारणं हे फार महत्वाचं असतं. मला हे जोडले पण आणि त्यांनी येणारी समृद्धी आयुष्यातली ही सगळ्यात मोठी समृद्धी वाटते. कारण ते आपल्याला खूप काही देऊन जातं. आणि त्याचा एक शोध कुठेतरी माझा नेहमी चालू असतो, म्हणून अनेक कथातनं मला असं वाटतं ते कुठेतरी येत जातं सारखं. हम्म, बरोबर. हम्म. आपण खूप एकेका कथेविषयी बोलतोय, पण म्हणजे हो. मला अजून एका गोष्टीबद्दल विचारायचंय तुला, अजून इतर विचार. प्रश्नांकडे हो, जायच्या आधी जरूर. लेट्स जस्ट इंडल्ज. हा. तर आपण आपल्या नावाची एक हो. गोष्ट आहे, त्याच्यामध्ये तिचा जो नायिकेचा जवळचा मित्र असतो, हम्म. तिचा आधीचा प्रियकरच असतो, हो. तिच्यावरती बलात्कार करतो. बलात्कार ही भीषणच गोष्ट आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण एस्पेशली भारतीय संदर्भामध्ये बलात्काराला इतरही अनेक अंग आहेत. म्हणजे तो जणू मरणापेक्षाही भयंकर असा अपमान आहे. हम्म. जर तो एखाद्या स्त्रीवरती कोणी केला तर त्या स्त्रीने त्या बलात्कारी माणसाचा खूनच केला पाहिजे आणि मग स्वतःही मरून गेलं पाहिजे, अशा काहीतरी भयंकर समजुती असतात. आपली इकडची पॉप्युलर माध्यम, हिंदी सिनेमे वगैरे हम्म. पण त्याला हम्म. खतपाणी घालणारच असतात. पण आपण आपली मधली जी ती नायिका आहे विद्युत नावाची, ती मात्र त्याच्याबद्दल फारच विवेकी विचार करते. ती त्या मित्राला माफ करत नाही अर्थातच, पण त्याच वेळी त्या सगळ्या प्रकाराकडे, ती आपल्या शरीरावरती, अब्रूवरती हल्ला झाला, आता हा जीवन मरणाचा प्रश्न झाला, आपण उद्ध्वस्त झालो, अशा कुठल्याही प्रकारे रिॲक्ट करत नाही. ती फार शांतपणे विचार करते, हम्म. ती आईशी बोलते, तिला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे अशा दुसऱ्या पुरुषाशी त्याविषयी मोकळेपणाने बोलते, त्याची काय प्रतिक्रिया आहे ते आजमावून बघते. हम्म. तर हा हम्म. मला एस्पेशली मला आत्ता 2026 मध्ये असं वाटतं की आता इट्स हाय टाइम की आपण बलात्काराविषयी हा प्रकारचा विचार करायला हो. पाहिजे. आणि ही कथा जवळजवळ 80s मधली आहे, इफ आय एम नॉट हो. रॉंग. हो. तर हो. तुझ्या डोक्यात तुला हे कसं सुचलं, तुला काय चाललं होतं तुझ्या डोक्यात, मला फारच उत्सुकता आहे. हो. हे एक तर काय मी म्हटलं तसं ना, की म्हणजे स्त्रीवरचा अत्याचार, बलात्कार ही गोष्ट, या गोष्टीचा आपण विचार करतच असतो, कारण ते इतकं आजूबाजूला भेटणारं, म्हणजे अगदी बातम्यातनं असो किंवा कुठल्या कुठल्या घटनातनं असो आपण पर्यंत येत असतं. तर त्याबद्दलचा विचार सुद्धा तो जेव्हा आता तू म्हणालीस तसं, की तो विशेषतः आपल्याकडे मला वाटतं हिंदी चित्रपटांनी वगैरे ते फारच बटबटीतपणे करून टाकलेले आहे, की तो बाईच्या अब्रूवर घाला आणि मग त्यातनं बाईच ती दोषी आणि मग तिनं मरूनच जायला पाहिजे. आणि म्हणजे कारण हे सगळे विचार कुठून आले, तर ते योनी शुचिता या एका संकल्पनेतनं आलेले आहेत ते सगळे. म्हणजे स्त्रीची सगळी अब्रू तिथे असते आणि स्त्रीला कोणी स्पर्श केला की ती गेलीच, म्हणजे ती अशुद्ध झाली. पुन्हा मग हे सगळं कुठे जोडलेलं आहे, तर ते शुद्धता, अशुद्धता, आपल्या जाती भेदाचे सगळे ते जे प्रकार आहेत आपल्या समाजात, हे हे इतकं सगळं जोडलेलं आहे आणि ते इतकं सगळं घट्ट रुतलेलं आहे की लोक त्या पलीकडे विचारच करू शकत नाहीत. आणि ते पुन्हा पुन्हा येत गेल्यामुळे बिचारा बायकांनाच असं वाटायला लागतं की हा आपल्यावर असं घडलं म्हणजे हा जणू आपलाच दोष, आपणच आत्महत्या केली पाहिजे, आपण जगायलाच लायक नाही, आपण दुसऱ्या कुठल्या पुरुषाच्या स्पर्शालाही लायक नाही. हे सगळे विचार मला फार भयानक वाटत असत आणि त्या काळापासूनच. कारण त्या काळात सुद्धा ते असं वाचन करताना मला आठवते की विद्याताईंनी ते लिहिलंही असेल कुठेतरी आणि आमच्या एका संवादात सुद्धा असं घडलं होतं. त्यांचं म्हणणं हे असं त्या त्या काळापासून होतं आणि ते आम्ही असं बोलत असू की घडला असा असा समजा प्रसंग एखाद्या बाईच्या आयुष्यात, कारण ती घडण्याची तर शक्यता आहेच ना, घडू नये हे तर फारच चांगलं आहे.
हे केव्हा होईल, घडू नये, तर तेव्हा सगळे स्त्री पुरुष जेव्हा एकमेकांची अतिशय सहानुभूतीने, आदराने आणि एकमेकांना महत्व देऊन समानतेने, समतेने वागतील वगैरे, ही अगदी जवळजवळ म्हणजे न घडण्यात युटोपियाचा असं कधी, अगदी अगदी ते घडेल तेव्हा घडेल, पण निदान अनेक अंगाने तरी ते घडावं, म्हणजे मोठ्या प्रमाणात घडावं अशी एक इच्छा असते. त्या म्हणत असत की बलात्कार हा शेवटी तुम्ही अपघात समजला पाहिजे. जसा एखादा अपघात होऊन सुद्धा आपण त्यात जखमी होतो, शारीरिक जखमी होऊ शकतो, मानसिक जखमी होऊ शकतो, आणि त्यातनं आपण उभे राहू शकतो. ते आपण कुठेतरी स्वीकारून त्याची मलमपट्टी करून त्याच्यावर उपाय करून आपण पुढे येऊ शकतो. तर ते तसं झालं पाहिजे. तर मला हे तेव्हापासूनच म्हणजे त्यावर आमच्या चर्चा होत असताना की बरोबर आहे, आणि यात स्त्रीचा तर काहीच दोष नसतो. पण आपल्याकडे या केवळ ते शुद्ध अशुद्ध योनिशुचिता आणि स्त्रीनं अगदी शुद्धच असलं पाहिजे वगैरे, या ज्या संकल्पना, आणि त्या सगळ्या संकल्पना पुन्हा अगदी इतिहासाशी जोडलेल्या आहेत ना. म्हणजे जेव्हा कुटुंब व्यवस्था, लग्न व्यवस्था, का ती सगळी की ते माझं मूल असलं पाहिजे, ती स्त्रीला दुसऱ्या कुणीही स्पर्श करता कामा नये वगैरे, हे सगळे एकमेकात गुंतलेले ते जे सगळे विचार आहेत, त्यांनी त्याच्यातून निर्माण झालेली जी काही परंपरा म्हणा, किंवा त्यालाच मूल्य व्यवस्था समजणं वगैरे, हे जे प्रकार आहेत, त्याचं माझ्या मनात सतत त्याच्याबद्दल विचार सुरू असत. आणि त्यामुळे मला असं स्वतःला कधीच असं वाटलं नाही. मला असं वाटलं की नाही, माझ्या कथेतली स्त्री जी विचारशील आहे, निदान मी ती तशी दाखवणार आहे. आणि तशा स्त्रिया नसतात असं अजिबात नाहीये, आणि असतात तर आहेतच, पण तशा त्या असाव्यात असाही माझा एक हेतू असतो, की या विचारांची एक दिशा दिसावी, की बायकांनी असा विचार केला पाहिजे, पुरुषांनी असा विचार केला पाहिजे. त्यामुळे केवळ त्या कथेत तर ती असं आहे, तिला तो अपमान वाटतो. म्हणजे तो तिचा मित्रच आहे, आणि पूर्वी तिचे संबंध जरी तिचे राजीखुशीनं आले असले, तरी आता ते अनुमतीशिवाय त्यांनी तिच्यावर केलेला तो हल्ला आहे, तेव्हा तो अगदी अयोग्यच आहे. पण मग म्हणून ती त्यावर तो तसा विचार करत जाते, आणि असाही विचार करता येतो. आणि तिच्या मनात असं तर चुकूनही येणार नाही की मी भ्रष्ट झाले. माणसं भ्रष्ट कधी होतात, म्हणजे हा प्रश्न पुन्हा भ्रष्टतेशी होतो. अरे, तुम्ही दुसऱ्यावर अन्याय केले की तो माणूस भ्रष्ट होतो. तुम्ही एखाद्याचं शोषण करत असाल तर तो शोषण करता भ्रष्ट आहे. ज्या बाईवर अन्याय झालाय ती बाई भ्रष्ट होऊच कशी शकते? तेव्हा हे जे विचार माझ्या मनात पहिल्यापासून जे होते, ते असे कुठेतरी एखाद्या प्रसंगाने, एखाद्या कथेत, एखाद्या घटनेत असे ते बाहेर पडतात. त्यामुळे हा विचार तर म्हणजे आपण स्वीकारण्याच्या पलीकडचा आहे असं मला वाटतं, की हा सगळा दोष स्त्रीवर टाकणं. अगदी अगदी बरोबर आहे. अम, तर पुढचा प्रश्न अ, यालाच थोडासा जोडून, तुझं सगळं लिखाण जे आहे ते मुख्यतः स्त्रियांच्या स्वतःच्या आकलनाचा प्रवास अशा पद्धतीचं आहे. आणि त्या सगळ्या जे तू स्त्रीवादाचा कुठेच उघडपणे उल्लेख करत नाहीस. बट इट इज टेकन फॉर ग्रांटेड, इट इज ऑल देअर. आणि तू आत्ता जे म्हणालीस, या सगळ्या कथांमधनं तो येतोच. तर स्त्रीवादाशी तुझं काय नातं आहे? स्त्री स्त्री मला असं वाटतं की स्त्रीवाद हा एक दृष्टिकोन आहे. तेव्हा मला अगदी जेव्हा समजायला लागलं तेव्हापासून माझं वाचन म्हणा, किंवा माझ्या विचारांवर होणारा परिणाम वगैरे, तेव्हा मी स्वतःला स्त्रीवादी म्हणतेच. किंवा मला असं वाटतं की कुठल्याही माणसाने, की जो एक सजग असतो आणि जो वाचत असतो, तो किंवा ती किंवा कोणीही यापैकी, ते सगळे जेव्हा मानवतावादी असतात तेव्हा ते स्त्रीवादी असतातच. तेव्हा मी स्त्रीवादी नाही असं हा म्हणण्याचा मला 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 खरं तर अर्थच समजत नाही. मला असं वाटतं आपण सगळेच मानवतावादी असू तर स्त्रीवादी असूच. कारण सगळेजण आपण समान आहोत माणसं म्हणून, आपल्याला समान संधी मिळाल्या पाहिजेत, आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, हे आपण सगळे मानतोच. आता या पलीकडे जाऊन काही परिस्थिती अशी असू शकते की ज्या परिस्थितीत आपण वेगवेगळ्या निवडीचे प्रसंग येतात. पण एकमेकांना त्याच्यात आपण समान मानणं म्हणजे आपण सगळे सारखे आहोत असं नव्हे. आपण वेगळे असून आपण समान आहोत, हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. आणि हे सगळं इतकं आतवर भिनल्यामुळे माझा दृष्टिकोनी नेहमी बघण्याचा तसाच राहिलेला आहे की स्त्री ही समानच आहे. त्यामुळे स्त्रीवादाचा उच्चरवानी त्यात काही म्हणजे म्हणण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. मला समजलेला स्त्रीवाद जो आहे
तो आपोआप कुठेतरी मला असं वाटतं माझ्या लेखातनं म्हणा किंवा माझ्या कथा कादंबऱ्यातनं हा येतच असतो. तेव्हा कारण तो हा जो सगळा दृष्टिकोनच आपण आणि हा सगळ्यांनीच अंगीकारला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यात काही वाद नाही घालण्याजोगं नाहीच आहे. नाही नाही, ते बरोबरच आहे, हो. वादाबद्दल नव्हे. पण मला वाटतं की मलाही असं वाटतं की विशेष करून साधारण 70-60 पासून ते 90च्या अलीकडे पर्यंत किंवा अगदी 2000 पर्यंत हम्म. ज्या विशेष स्त्रीवादी लेखन आपल्याकडे झालं फिक्शन मध्ये, हो. त्याच्यामध्ये तुझं लेखन हे विशेषत्वाने जाणवतं की त्याच्यात जराही आक्रस्ताळेपणा नाही, अभिनिवेश नाही, सूर चढा नाही. ते अतिशय हो. शांतपणे सौम्यपणे चाललेलं असतं, पण त्याच वेळेला त्याला विशिष्ट ठामपणा मात्र असतो. हम्म. तर हे हम्म. मला फारच जबरदस्त वाटतं, त्याच्याविषयी तू तो आता हो. विचारत असावा उच्चारवाणी असं. जे म्हणालीस तो हो. म्हणजे तो ठामपणा आहे, पण हो. उच्चारव नाही. हे हो. हे तुझ्या हो. लिखाणाचं तर त्याच्याबद्दल जरा हा. म्हणजे हा. म्हणजे मला वाटतं ते माझ्या स्वभावानुसार तिथून येत असावं. कारण काय आहे, मी शेवटी एक लेखिका आहे. मला जे समजतं, भान येतं, मी जे म्हणजे जग पाहते आहे आणि मी ते मांडते आहे, त्याच्यातनं तो स्वर ठामपणे येतो. मी त्या त्या अर्थाने मी कधी प्रत्यक्ष चळवळीत काम केलेलं आहे किंवा कार्यकर्ते आहे असं मी केलेलं नाही. त्यामुळे मला असं, पण मला जाणीव मात्र सगळीच आहे, कारण आपलं वाचन असतं, आपले विचार असतात, चिंतन असतं. त्यामुळे एक बाई म्हणून जगताना जे काही या समाजात होतं त्याबद्दलची एक पुरेपूर एक जाग तर नक्कीच असते. पण मला वाटतं माझ्या स्वभावानुसार म्हणा किंवा मी जे तऱ्हेचे पात्र रंगवते म्हणा, त्यातनं ते ठामपणे येतं. कारण प्रश्न विचारणं, मला असं वाटतं की शेवटी आपण बधीर नसणं, सतत प्रश्न विचारणं, काही कशाचाही स्वीकार मूकपणे मुकाट्याने प्रश्न न विचारता करणं, म्हणजे हे मला मान्य नाही. त्यामुळे आपण सतत सजगच असलं पाहिजे, आपण सतत विचारच केला असला पाहिजे. हे सगळं आपोआप मला वाटतं माझ्या माझ्या कथेतल्या बायकांच्यात पण येतं की नाही, मी तसं स्वीकारणार नाही. अनेक वेळा परिस्थिती वाकवू शकते आपल्याला किंवा इतरांचे निर्णय आपल्यावर परिणाम करतात, म्हणजे नक्कीच तसं होतं. पण तरी देखील मी मी आतला आवाज माझा बंद करणार नाही. मी आतल्या आवाजात तो विचार करतच राहीन, मी काहीतरी मिळवतच राहीन, मी सामोरी जाईन. ठीक आहे, मग त्याच्यात थोड्याशा धडपड धडपड होईल, त्याच्यात जखमा येतील, पण मी ते सगळं सहन करत पुढे पुढे जाईन. हा हा जो विचार आहे आणि हा जो ठामपणा आहे, तो कदाचित माझ्या स्वभावातला मला वाटतं माझ्या पात्रांच्यात उतरला असावा. म्हणून तसा तो ठामपणा येतो, पण स्वर उच्च नसेल. आणि हम्म. तस तस त्याच्यात मला काही म्हणजे गंमतही येत नाही. राईट. हा. कारण आपण आपण शांत तर राहायचं, पण आपल्याला हवं ते करायचं. याच्यातनं जे असतं त्याच्यातनं मला असं वाटतं आपण मिळवू शकतो बरंच काही. करेक्ट. थोडा वेगळा प्रश्न विचारते. हो. अम, माहेर काय किंवा स्त्री काय या प्रकारच्या मासिकांची स्वतःची एक विशिष्ट जागा आहे साहित्य व्यवहारामध्ये. त्याला आपण मेनस्ट्रीम मधली जागा असं नाही म्हणू शकत, कारण त्यांची नावच जरी बघितली तरी त्यांचा टार्गेट रीडर हा बायका आहेत, ज्या मध्यमवयीन संसारी स्त्री आहेत असं लक्षात येतं. आणि मेनस्ट्रीम साहित्यिकांनी ह्या प्रकारच्या मासिकांमधून लिहिण्याची पद्धत तशी फारशी नाही, नव्हती हम्म. असं म्हणून, किंवा असले तर ते अपवादच असतील. पण तू मात्र त्या अपवादांपैकी एक आहेस. तू सातत्याने माहेर आणि स्त्रीमध्ये लिहित आलेली आहेस. तर ते कसं काय, हो. त्याच्यात कसं लिहू, हे कोण वाचेल, माझ्या इमेजचं काय, असे काही प्रश्न तुला पडले का? किंवा कुठले पडले, तू काय विचार केलास अं, त्याच्याबद्दल, तुला वाचकांच्या काही प्रतिक्रिया मिळाल्या का, असं सगळंच मला फारच हो, इंटरेस्ट हो. आहे. मला असं वाटतं की स्त्री स्त्री मासिक थोडं वेगळं होतं, कारण विद्याबाळ संपादक असतानापासून मी स्त्रीत लिहित राहिले होते. ओके. तेव्हा स्त्री मासिक असं मला वाटतं की त्या विद्याताई चालवत असत तेव्हा त्याच्यात काही आवर्जून त्यांनी एका विशिष्ट हळूहळू विचाराचा पाठपुरावा करायचा प्रयत्न केला. तेव्हा स्त्रीमध्ये मी आधीपासून लिहित होते. माहेरमध्ये मी नंतर लिहिलं, तोपर्यंत मला असं एक तर मला असं वाटलं की लिहिलं म्हणजे कसं होतं की कधी कधी अनेक वेळा संपादक म्हणतात की नाही, तुमची एखादी कथा आमच्या वाचकांना द्याल का वगैरे. तेव्हा मी असा विचार केला की ठीक आहे, की आपण जे लिहितोय, माझ्या लिहिण्यात तर काही तडजोड नाही. मी जे लिहिते, मी काही माहेरसाठी म्हणून त्यांच्या विशिष्ट ह्याच्यातली किंवा वेगळ्या पठडीतली कथा लिहिणार असं तर नाही. माझी कथा मी लिहिणार आहे. आणि ती जर समजा माहेरच्या वाचकांपर्यंत पोचली आणि तसा एखादा विचार त्यांच्या मनात रुजला, तर चांगलीच गोष्ट झाली ना. त्यांनाही असं वाटेल की अरे, असाही विचार करता येतो. कारण मला अनेकदा असं जाणवलेलं आहे की वाचक नेहमी, म्हणजे मला मला ज्या प्रतिक्रिया येतात किंवा वाचकांशी थोडा संवाद होतो, तेव्हा अनेक वेळा त्यांनी असं म्हटलेलं आहे की अरे, आम्हाला असं कळलं की असाही विचार करता येतो, असंही जगता येऊ शकतं.
आणि मग मला वाटतं की ते ते खूप चांगलं आहे, कारण मी जो विचार मी मांडते आहे आणि तो विशिष्ट विचार माझ्या स्त्रियांमार्फत मी जो मांडता आहे, तो त्याला जर अशी दिशा कुणाला तरी दिसली तर ती चांगलीच गोष्ट आहे ना. त्यामुळे मी असा नाही विचार केला की अरे आपली इमेज अशी, एक तर मी असा इमेज वगैरे असा काही विचार माझ्या मनात फारसा येत नाही. मला जे हवं ते मी लिहिते आणि सुदैवाने ते आतापर्यंत प्रकाशित होत आलं, वाचकांपर्यंत पोहोचत आलं. तर तेही वाचकांपर्यंत माहेरच्या पोचलं तर काहीच त्याला हरकत नाही. अशा विचारांनी माहेरमध्ये मी काही कथा लिहिलेल्या आहेत. बरोबर आहे. हो. काही त्याच्यावरती इंटरेस्टिंग रिॲक्शन्स मिळाल्या का तुला? अं, नाही अशा म्हणजे काही तुम्ही माहेरमध्ये का लिहिलत किंवा हे तुमचं मासिक, नाही अशा तर काही मला आठवत नाहीयेत लिहिलेलं. पण मी म्हटलं तसं की एखादा वाचक मधूनच कोणीतरी असं मला म्हणून जातं, मग मला असं वाटतं की कुठे या वाचकाने वाचलं असेल, ते काही मला नक्की कळत नाही. कदाचित त्या अंकात असेल, कदाचित कुठल्या पुस्तकात असेल. पण आम्हाला आम्हाला एक वेगळ्या तऱ्हेनं असाही विचार करता येतो. ही ही दिशा दिसली तर हे मला वाटतं की ही चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे हे कुठेतरी साधलं गेलं असेल कदाचित. असंच असायला हवं ना हो, खरं तर. तसं होत हो, नाही, ही हो, दुर्दैवाची गोष्ट. हो, ते बरोबर. हो. अजून एक प्रश्न. आपण मगाशी हम्म. प्रक्रियेबद्दल बोललो. हो. अ, त्याला जोडून प्रश्न आहे. मी अलीकडेच ओमियागे परत वाचले आणि मला हम्म. ओमियागे वाचताना इतकी गौरीची आठवण आली. कारण त्यातली जी नायिका आहे ती अशी हो. प्रॉपर गौरीच्या नायिकांसारखी खवचट आहे. ती हो. ती त्या तिच्या तिचा जो आधीचा प्रियकर असतो त्याच्या आईविषयी आणि बायकोविषयी काही हम्म. इंटरेस्टिंग हो. कमेंट्स करते. अ, त्याच्यानंतर ते खूप जपान आहे. हा योगायोगाचा भाग हो. आहे. पण गौरीच्या कथामधून अनेकदा जपान दिसतो म्हणून. तर मला असं लक्षात आलं, की आपण आपल्या समकालीन लेखिकांबरोबर, मैत्रिणींबरोबर जे काही बोलत असतो, त्यातनं एक विशिष्ट प्रकारची देवाणघेवाण होत असते. तर तुझ्या बाबतीत असं कुणाशी मैत्र्या होत्या? कधी झालं का? श्रीपुंबद्दल तर तू बोललीसच, पण हम्म. अंबिकाबाई किंवा हो. गौरी ह्या तुझ्या बरोबर लिहिणाऱ्या महत्वाच्या मराठीतल्या लेखिका असं म्हणू शकतो. तर त्यांच्याशी तुझं नातं कुठल्या प्रकारचं होतं? तुला कधी हो. असं देणं घेणं होताना जाणवलंय का? हा म्हणजे साहित्यिकांची अशी थोड्याफार आता तू नावं घेतलीस त्यांच्याशी तर मैत्री होतीच. काय होतं, आपण बोलत असतो आता गौरीशी गप्पा होतात किंवा आशा बगीशी गप्पा होतात आणि आम्ही अनेक वेळा म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरती बोलतो, याच्यावर बोलतो. कधीतरी त्यांचा अगदी प्रभाव किंवा त्यांच्यातनं काही आपल्याला मिळतं असं नाही, मिळतं तर पुष्कळ. खरं मैत्रीतनं आणि आपण ज्या गप्पातनं मिळतं ते असं पुष्कळ मिळतं. पण अशा कुठल्याही इतर लेखनाच्या काही माझ्यावर प्रभाव पडला असं असं मला स्वतःला वाटत नाही. असेलच तर अगदी सुरुवातीला जी ए कुलकर्णींच्या कथांचा थोडासा माझ्यावर प्रभाव पडलेला आहे. मग त्यांच्या कथेतली ती विशिष्ट भाषा जी असायची ना, ती ती माझ्याही मनात अशी राहायची. आणि आता ते नंतर मला ते जास्त लक्षात आलं की माझ्या शोध या पहिल्या संग्रहातली वळण नावाची कथा आहे, ती पुष्कळशी मी अगदी माझ्या जीएनच्या प्रभावाखाली लिहिलेली आहे असं मला स्वतःला वाटते. की अरे ही आपण जीएनच्या प्रभावाखाली लिहिलेली आहे, म्हणजे त्यांची त्यांची जशी भाषा किंवा त्यांचं असेल तसं थोडंसं. पण नंतर मला माझी वेगळी एक वाट दिसली तेव्हा तशा तशा अर्थाने नाही. पण मैत्री म्हणेल तर हो, अंबिका सरकारांशी, अंबिकाबाई तर माझी खूपच घनिष्ठ मैत्री होती. आणि त्या एक अशा होत्या की त्या अतिशय सजग वाचक होत्या. जवळजवळ माझं सगळं लिहिलेलं त्यांनी वाचलं असेल मी त्या असेपर्यंत. तर तशा तशा त्या होत्या. आणि त्याही काय माझ्याशी खूप चर्चा करत असं नाही, पण कधीतरी उल्लेख करत की हा तू हे इथं असं मांडलेलं आहेस किंवा इथं तू असं वेगळं मांडलेलं आहेस किंवा मला हे नाही पटलं किंवा असं असं कधीतरी थोडंसं होत असे. गौरीशी तर अनेक विषयावर गप्पा. गौरीशी गप्पा म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असायची, कारण तिच्याकडे इतके विषय असायचे आणि इतक्या नाना तऱ्हेचे तिची मतं असायची की ते एक छान गमतीशीर अनुभव असायचा. बाकी बाकी आता मी म्हटलं तसं आम्ही चौघांनी मिळून पुस्तक लिहिलं तेव्हा त्या चौघांपैकी कुणाकुणाशी कधी कधी संवाद होतो तेवढा. आणि त्या पलीकडे मला फारसं आठवत नाही असं म्हणजे, कारण मी म्हटलं तसं मी कायम दूर राहते तेव्हा कधीतरी कुठेतरी पुण्या मुंबईला गेल्यावर कुणाशी थोड्या गप्पा विजयाबाईंशी होत असत. गप्पा म्हणजे विजयाबाईंशी सुद्धा जाऊन थोड्याशा गप्पा, पण त्या सुद्धा अशाच म्हणजे काही विशिष्ट कथेंवर आमची अगदी खूप चर्चा झाली वगैरे असं होत नसेल. श्रीपू भागवतांचं तुम्ही घेतलंच नाव. त्या पलीकडे मला फारसं असे आठवत नाही तर कुणाशी साहित्यिक गप्पा अशा झालेल्या. पण ओके. थोडासा असा गप्पा गप्पात ना कुठेतरी थोडासा आपल्या काय होतं का, जसं आपण एक चांगलं काहीतरी पुस्तक वाचलं, चांगल्या एखाद्यांच्या या लेखकांच्या सुद्धा चांगल्या कथा वाचल्या, कारण एकमेकांचे चाहते तर आपण असतोच. जे प्रेमाने मी गौरीचे आणि इतरांचेही वाचत असे. चांगलं साहित्य वाचलं की आपल्या मनात कुठेतरी धुमारे फुटतात, हे मात्र अगदी खरं आहे.
त्यांच्यासारखंच लिहावं असं वाटत नाही. आता ओमियागे वाचून तू म्हणालीस, आता कदाचित त्याच्यातही जपान आहे आणि गौरीची तेरुओ या कादंबरीतच तर खूपच जपान आहे. त्यामुळे कदाचित असं शक्यता आहे की कुणाकुणाला गौरीची आठवण होणं, किंवा आता तू म्हणालीस तसं माझ्या नव्हतं ते असं मला कधी लक्षात आलेलं की ती नायिका थोडी गौरीच्या नायिकेसारखी आहे. थोडासा असा कुठेतरी असेल. आणि आम्ही तशा समकालीनच होतो ना, त्या काळात आम्ही लिहित होतो, तेव्हा असंही शक्यता आहे थोडीशी. नाही, अगदी मला लक्षात येतं की आपण एखादी श्रीपूंची कादंबरी जरी वाचत असलो तरी डोक्यातल्या डोक्यात वाक्यरचना तशी व्हायला हो, लागते. आपण त्याच्यात हो, इतके बुडून गेलेलो असतो. हो, त्यामुळे असं होतच. आणि ह्या हो, प्रकारचे प्रभाव काही प्रभाव नव्हेत. आपण एकमेकांबरोबर राहताना हो, एकमेकांची हो, थोडी थोडी हो, भाषा, हो, भाषा. वैशिष्ट्य उचलतो अगदी तसं. अगदी होऊ शकतं, त्याचं होऊ शकतं थोडं थोडं. पण अगदी एकच एक लेखकाचं खूप झालं, मी म्हटलं तसं की आता जीएनच्या ह्याच्यावरनं ती एक कथा मला त्या त्या काळात, आता वळणला सो किती खूपच वर्ष झाली, 40-45 वर्ष झाली असतील. आणि तू म्हणतेस ते बरोबर आहे की ते सुरुवातीला जेव्हा तुला हो, तुझा आवाज अजून थोडा अ, पूर्ण सापडायचा होता हो, हो, तेव्हा हो. ते जास्ती शक्यता तेव्हा ते असते. जास्ती होतं, कारण माझ्या सुरुवातीच्या कथा तशा होत्या ना थोड्याशा, म्हणजे काहींना तेव्हा अशा वाटत की खूप अवघड आहेत, किंवा आम्हाला काही खूप समजत नाही त्यातलं, तेव्हा थोडासा ती थोडीशी त्याच्यात एक बंदिस्तता होती. ते शक्य आहे की त्या काळात तसा प्रभाव झाल्यामुळे झालं असेल ते कदाचित. पण त्याच्यातनं मी मोकळी होत गेली, म्हणजे जेव्हा मला माझा रस्ता एक सापडला, मग ते वेगळं झालं. तर आपण ओमियागे बद्दल बोलत होतो आणि हो, प्रवासमध्ये सुद्धा खूप जपान आलाय. हो, आणि मी साधारणपणे 10-11 वर्षापूर्वी जपानमध्ये गेलो होतो. तर आता परत ओमियागे आणि प्रवास वाचताना खूप तिथल्या आठवणी येत होत्या. हो. तर हा जपानबद्दल प्रश्न. तर जपान हा काय आहे तुझ्यासाठी आणि का त्याच्याबद्दल सांगशील? जपान खरं माझ्या अगदी प्रेमाचाच विषय आहे. म्हणजे मला वाटतं ते माझं प्रवास आणि हे वाचून सुद्धा कुणाच्या इथे लक्षात येईल. मी आता जपान गेले आणि मला जपान सोडूनच 25 वर्ष झाली. तेव्हा त्या काळात मी तिथे गेले आणि कधीतरी असं असतं ना, मला म्हणजे मलाही असं जाणवतं, एखाद्या माणसाची म्हणा, जागेशी म्हणा, आपलं एक काहीतरी जमून जातं, जुळून जातं, असं आपल्याला अगदी वाटतं. तसं झालं माझं. म्हणजे मी जपानला गेले त्या काळात, मला असं वाटलं की हा हा प्रदेश आपल्याला खूप जवळचा वाटतो. एक तर मला असं लक्षात आलं, मी तिथं खूप हिंडत फिरत असे, मी एकटीनं बरेच हिंडते फिरते चालते त्या काळात, की जिथं आपल्याला अतिशय सुरक्षित वाटतं, असा असा तो प्रदेश होता. ते म्हणजे त्या पुन्हा काळात तर पुन्हा तो येतं तुझ्या होताच. पुस्तकात अगदी ते हो, अगदी होता, सुरक्षिततेचं. आणि ते अगदी फार खरं आहे. म्हणजे मी म्हटलं तसं की आता आपण आपल्यासारख्या सगळ्या बायांना तर हा अनुभव आलेलाच असतो, की अगदी तुम्ही बसमध्ये चढलात आणि प्रवास केलात आणि कुठे असलात तरी कोणी तुम्हाला, तुम्ही बाई आहात ते विसरू पण देत नाहीत. इथपर्यंत ते असतं. तर ते असणं आणि एकंदरीत आपल्याला सगळ्याबद्दल एक खात्री असणं, की आपण रस्ता असा ओलांडताना जाताना सुद्धा की नाही, आपण अगदी सुरक्षितपणे एका बाजूने दुसरीकडे जाऊ शकतो. बसमध्ये चढल्यावर सुद्धा आपण कुठेतरी बसू शकतो. हे जे अगदी छोट्या छोट्याशा गोष्टी असतात ना, त्यात इतके ते लोकांची एकमेकांशी वागणं आणि सौजन्य, हे सगळं मला तर खूपच भेटलं त्याच्यात. आणि ती दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी घडली, की मी म्हटलं तसं कदाचित त्याचा उल्लेख झालेलाही असेल, की पहिल्याच म्हणजे गेल्या गेल्या मला अगदी 1-2 महिन्यातच माझी खूप इच्छा होती की आपल्याला इथली एखादी मैत्रीण लाभली तर किती छान होईल. आणि तसं झालंय. अक्षरशः मला पहिल्या दुसऱ्या महिन्यात माझी मैत्रीण भेटली आणि आम्ही दोघे इतक्या सारख्या होतो, म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं की एक जण फक्त जपानमध्ये जन्मली आणि एक भारतात. इतक्या, आणि आम्ही दोघी अगदी घनिष्ठ, आम्ही खूप एकत्र प्रवास केले, एकत्र आम्ही खूप गप्पा मारल्या. अजूनही आम्ही संपर्कात आहोत, झाली आता त्याला 30 एक वर्ष झाली. तर त्यामुळे त्यामुळे मी तिच्याबरोबर म्हणून सुद्धा खूप जपान पाहिला, जपानच्या लहान लहान गोष्टी पाहिल्या, त्यांची घरं, त्यांचं जीवनमान, त्यांच्या ह्याच्यातलं असं असं मला बरंच बघता आलं. आणि त्यामुळे असं सतत कुठेतरी जाणवत राहिलं की अरे, आपलं इथं कुठेतरी नातं आहे, शिवाय सौंदर्य आणि तिथली सगळी म्हणजे आताच्या त्या काळात असलेला जपान असा मी म्हणते. एकेकाळी जपानचा इतिहासही आपल्याला पूर्ण माहिती आहे, कसे ते लोक होते, आणि ते सगळ्यांचंच तसं असतं ना, सगळे समाज इतके बदलत असतात. एखाद्या काळात ते असं असतं की काही वेगळं होतं. तसाच तो समाज असंख्य वर्ष राहतो, शतकानुशतकं राहतो असंही नाही, बदलत तर सगळेच जातात. पण माझ्या वाट्याला जे आलं ते आलं, ते असं ते जोडले पण आलं, आणि त्यामुळे तो एक अतिशय आनंदाचा, प्रेमाचा, अगदी खोलवर मैत्रीचा असा अनुभव ठरला. त्यामुळे माझ्या मनात त्याची अगदी खासच जागा आहे, प्रश्नच नाही. शेवटाकडे येऊया आपण. तर मला तुझ्या वाचनाबद्दल आणि तुझ्या बघण्याबद्दल, ऐकण्याबद्दल इंटरेस्ट आहे. हो, आवर्तन मध्ये काही कविता येतात.
किंवा हा निरंतर वाटेमध्ये जुनी हिंदी हो गाणी येतात. हो त्याची हो जी त्यांनी एक प्लेलिस्ट पण केली होती बरं का, हो हो निरंतर वाटेवरच्या गाण्यांची. आपण ती जोडूया हो आपल्या नोट्समध्ये. तर हो हे तू तू काय बघतेस, तू काय वाचतेस, तू काय ऐकतेस? अं, हो. अ, आवर्तन मधल्या कवितांचं कशी त्यावेळेची ती हेच झाली म्हणजे मी ती आवर्तन लिहित होते आणि हम्म, तेव्हा त्यांनी मी तशी झपाटून जाऊन ती एका ह्याच्यात लिहिलेली आहे. त्या काळात माझ्या हातात एक कुठेतरी अगदी जुन्या इंग्लिश कवितांचं पुस्तक लागलं आणि मग त्यातल्या काही कविता तेव्हा मला अगदी भिडल्या. मी काही खूप त्या जुन्या इंग्लिश कविता वाचतेच कायम असं नाहीये, पण त्या काळात मी त्या वाचल्या आणि त्या कुठेतरी भिडल्या आणि म्हणून मी त्या मध्ये 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 टाकल्या आणि मी नंतर विचारली श्रीपू भागवतांना की चालेल का आपण या ठेवायच्या का? ते म्हणाले ठीक आहे ठेवूया आपण, काही हरकत नाहीये. त्यामुळे म्हणून त्या ठेवल्या गेल्या आणि त्याच्यात असे उल्लेखही आहे की तो श्रीरंग कविता त्या वाचतो. ठेव. हम्म, त्यामुळे हा त्या अर्थाने त्या थोड्याशा तशा राहिल्या. हिंदी गाण्यांचं म्हणाल तर हो, हिंदी गाणी म्हणजे माझ्या आयुष्याचा अगदी माझ्या भावनिक आयुष्याचा तो अविभाज्य भाग आहे. कारण साधारण मी लहानाची मोठी होत असतानाच माझ्या आईला गाण्यांची अतिशय आवड होती. त्यामुळे ती गाणी ऐकत ऐकतच मी मोठी झालेली आहे आणि ती गाणी म्हणजे खरोखर ती अगदी जुनी गाणी म्हणजे 1950 ते जवळजवळ 1965-70 पर्यंतचीच गाणी. म्हणजे हम्म, तो अगदी तो काळ आणि तो काळ खरोखरच सुवर्ण काळच होता हिंदी गाण्यांचा. अतिशय सुंदर आवाजात लता मंगेशकरनी गायलेली गाणी. तलत महमूद अतिशय माझ्या आवडीचा होता. आणि त्याबरोबर अनेक म्हणजे सुरैया, गीता दत्त अशी सगळी इतर मंडळी ती गाणी आणि त्या त्या गाण्यांनी मला एक भावविश्व खुलं केलं. कारण काय आहे त्या गाण्यांचे शब्द बघायला आता गेलात आणि आता तर बघायला गेलात तर अनेक वेळा ते शब्द अगदी म्हणजे आपण त्याचा स्वीकार सुद्धा करू शकणार नाही असे असतात. त्यामुळे मग माझ्या लक्षात आलं की मग काय आहे ते आपल्या बरोबर. तर ते स्वर आणि तो आवाज आणि ती त्या गाण्यांबरोबर माझं मोठं होणं तर त्यांनी मला एक खूप भावनिक विश्व खुलं केलं. आणि म्हणजे अनेक माझ्या कथा बहुतेक माझं सगळं लेखन एकीकडे ती गाणी सुरू आणि एकीकडे मी लिहिते असं अशा अशा ह्याच्यात जोडले झालेलं आहे. ती गाणी असल्याशिवाय मला म्हणजे अनेक वेळा लिहिताच येत नसे. त्यामुळे इतका इतका त्यांचा प्रभाव माझ्यावर आहे आणि त्यानंतर मला हेही लक्षात आलं त्याचा एक मी लेख लिहिला होता कुठे मला वाटतं अनुभव मासिकात तो आला होता की ती गाणी का मला एवढे आवडतात का एवढ्या माझ्या भावविश्वाचा भाग आहे जरी त्या गाण्यातले शब्द आता तर म्हणजे माझ्या येस, दृष्टिकोनात आणि स्त्रीवादाच्या अगदी म्हणजे मी ते जरा सुद्धा स्वीकारणार नाही. पण ते शब्द नव्हे तो स्वर लताचा स्वर असेल ती चाल असेल आणि त्याच्याबरोबर मला जाणवणारं ते भावविश्व तेवढा त्याचा संबंध आहे. त्या कवितांकडे मी लक्ष देत नाहीये. काही काही कविता उत्तम पण आहेत म्हणजे त्या काळातले काही चांगले उर्दू कवींच्या कविता खरं म्हणजे त्या हिंदी गाण्यांनी घेतलेल्या आहेत तेव्हा काही चांगली पण आहेत. पण त्याचा धागा तो सगळा माझ्या भावविश्वाशी आहे. आणि म्हणजे अरे वा. इट्स नॉट आणि जस्ट भाव, एक्झॅक्ट अर्थ याच्याकडे आपण बघत नसतो ना, त्याच्याबरोबर तो काळ आपल्या हा डोक्यात जागा होत हो असतो. हो आणि त्यातून जे निर्माण झालेलं आहे आणि त्यातून जे आपण वेगवेगळ्या भावनांना सामोरं जात असतो आविष्कार करत असतो ते ते कुठेतरी जोडलं जातं आणि ते कुठेतरी लेखनालाही मदत करतं आपल्या भावविश्वाला मदत करतं. तर ते तसं आहे आणि बाकी म्हणजे पुस्तकं म्हणजे जे काय आता मी म्हटलं तसं इंग्रजी आणि मराठी एवढ्या दोनच भाषा मी वाचते. हिंदी वाचन वगैरे काही माझं नाही फारसं. जे काही मला मिळतं ते वाचते मी आवर्जून एक म्हणजे मी म्हटलं तसं सगळी पुस्तकं माझ्यापर्यंत येत नाहीत आता ई पुस्तकं येऊ घातली तर मला त्याचा जास्त संग्रह मोठा करता येईल जी काही येतात माझ्या बरोबरीने. समकालीन लेखक वाचते जुने वाचते नव्या लेखनाबद्दल सुद्धा मला अतिशय खरं म्हणजे उत्सुकता असते तेव्हा बहुतेक वेळा मी काय करते मग आता कारण दिवाळी अंक हा एकच आता आविष्कार आपल्याकडे उरलेला आहे ना की ज्याच्यात कथा लिहितात लोक कारण कथेबद्दल एक मला फार विशेष महत्व आहे. त्यामुळे मी दिवाळी अंक आवर्जून वाचते आणि अलीकडचे नवीन लोक काय लिहितायत त्याचं हम्म, म्हणजे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करते. हम्म. आणि बाकी हो चित्रपट पाहते मी खूप खूप पाहते. तऱ्हेतऱ्हेचे म्हणजे देशोदेशीचे चित्रपट कारण ते एक चित्रपटाचं तंत्र आता इतकं सुधारलेलं आहे की जसं आपल्याला साहित्यातनं एक अनुभव मिळतो मला असं वाटतं की तसाच चित्रपटातनं पण मिळतो. म्हणजे होय. ते माध्यम जरी वेगळं असलं तरी चित्रपट हे खूप असं जबरदस्त माध्यम आहे. तेव्हा काही लोक अतिशय उत्तम चित्रपट काढतात आणि त्यामुळे आपल्याला किती जगातले कसे लोक काय राहतात कशा कशाला तोंड देत आहेत हे किती तऱ्हेनं तऱ्हेनं समजू शकतं. म्हणजे आपल्याला फरक लक्षात येतात आणि साम्यस्थळही कळतात की माणूस मग म्हणून शेवटी नुकतेच काही आपण कसे बघितलेले असतो. सांगतेच का डोक्यात आत्ता काही आहेत अं, असे? आता अगदी एकदम नाव सांगता येणं जरा कठीण आहे कारण मी हो. खरोखरच इतके बघते की पटकन असं लक्षात येत नाही त्यामुळे
मला माहित नाही. मला म्हणजे एकदम आता मला एखादा चित्रपटच आठवेल असं नाही. Yes. पुस्तकं मात्र आठवतात, कारण माझ्या तरुणपणी मला मला मी ग्रॅहम ग्रीन पुष्कळ वाचला. अच्छा. त्यामुळे त्यात मला फार त्यावेळेला पुष्कळ प्रभाव होता ग्रॅहम ग्रीनचा. आणि अच्छा. नंतरचा अलीकडचा मला आवडणारा लेखक म्हणजे काझुओ इशिगुरो. अच्छा. आणि त्यांच्या कादंबऱ्या वाचून मला नेहमी असं एखादा आपला आवडता लेखक वाचला की वाटतं की अरे, ह्याला कसं असं लिहिता आलं, तसं आपल्याला कधीतरी लिहिता यायला पाहिजे. असं एक कुठेतरी आपलं एक तुला पण नातं असं होतं जाणवतं. का? हो, Yes. होतं तर. मी आता म्हटलं तसंच, काझुओ इशिगुरोच्या कादंबऱ्या वाचून मला असं झालेलं आहे की अरे, हा इतकी सुंदर लिहितो, मला असं कधी लिहिता येईल का? He is also minimalist. You are also minimalist. हं. I think there is हो. something there. तर त्याच्यावरनं आता शेवटचा प्रश्न. नवीन काय लिहितेयस? हो. काय आहे, कधी कधी आता म्हणजे असं कधी कधी वाटतं मला की आपण अरे आता पुष्कळ लिहिलं, म्हणजे हे आपण हे पुष्कळ ते पोचावं वाचकांपर्यंत. एक दोन तीन असं काहीतरी मनात चालू असतं थोडंसं. आता लॅपटॉपवर कुठेतरी लिहून ठेवलेलं असतं थोडं थोडं. बघूया ते कधी पूर्ण झालं तर होईल. जेव्हा मनात येईल तेव्हा लिहायचं आपल्याला. आता आता ते हे आहे म्हणजे एकेकाळी मी खूप झपाटून अशी लिहित होते. तो तो वेग आणि ते झपाटले पण आता जरा कमी झालंय असं मला वाटतं. हम्म. कदाचित त्या टप्प्यावर ते कमी झालं असेल. अं, बघूया. आणि लिहिलं उत्तम. स्थलांतर भाग 2. हो, स्थलांतर भाग 2 असं पुन्हा एकदा त्याच्यात म्हणजे बुडी घ्यायला पाहिजे. होय. हो. थँक्यू सो मच सानिया. फार फार मजा आली. आणि हो. पटकन मलाही विचारल्यानंतर मजा आली. लगेच हो म्हणलीस, त्याच्याबद्दल हो. थँक्यू सो मच. नाही, आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासारखा दुसरा आनंद कुठला. अं, खरं. आणि आपण त्यामुळे प्रोग्राम बंद करायच्या आधी लोक आहेत आणि वेळ पण आहे. होय. जर प्रश्न कुणाकडे प्रश्न विचारायचे असतील कोणाचे, तर कृपया चॅट मध्ये टाईप करा आणि मी किंवा मेघना प्रश्न विचारू सानियाला. होय. किंवा अनम्यूट करून विचारलं तरी पण चालण्यासारखं आहे तसं. आपल्याकडे खूप लोक. 15-20 मिनिटं सहज आहेत. होय होय. त्याच्यामुळे जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर अनम्यूट करा आणि विचारा स्वतःला. आणि दुसरं म्हणजे जरी कार्यक्रम आता बघणं शक्य झालं नसेल, सामील होणं शक्य झालं नसेल, तरी कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग युट्यूब वरती उपलब्ध असेल आणि त्याची लिंक पण मी ईमेलनी पाठवीन, फेसबुक वरती पण डिक्लेअर करीन. आणि आता ज्या पुस्तकांविषयी आपण बोललो त्याचे रेफरन्सेस पण ब्लॉग वरती जोडून त्याची पण लिंक उपलब्ध होईल येत्या आठवड्याभरामध्ये. आपण बऱ्याच आणि जर दिवसांनी तुम्हाला भेटतो. सॉरी, आणि जर बोल बोल बोल. तुम्हाला स्थलांतरची इलेक्ट्रॉनिक कॉपी विकत घ्यायची असेल तर हम्म. भासप्रकाशन.com वर जावा. तिथे स्थलांतरचं जे इमेज आहे त्याच्यावरती क्लिक केलीत की तुम्ही किंडल शॉपवरती जाल. तुमच्याकडे किंडल असेल तर किंडलवरती ते वाचता येईल, किंवा जर अँड्रॉइड फोन किंवा आयफोन जर असेल तर त्याच्यावरती किंडल ॲप डाउनलोड करून ते फोनवरती सुद्धा वाचता येईल. आणि ह्या म्हणजे एकंदर हा जो इलेक्ट्रॉनिक पुस्तकं करण्याचा जो उपक्रम आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचा काय अभिप्राय आहे, हे ऐकायला खरंच आवडेल. आणखीन किमतीपासून सुरुवात करून आम्ही म्हणजे सोपी आणि साधी असावी म्हणून ₹400 आणखीन इतर जगात $5 आणखीन €5 अशी त्याची किंमत ठेवलेली आहे. कदाचित ही ₹400 जास्ती असू शकेल. म्हणजे हे आमचं पहिलं पुस्तक आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दल सुद्धा जर काही तुम्हाला अभिप्राय असतील तर कळवा. जर मला वाटतं कुणाला तरी प्रश्न विचारायचा आहे. मला तुमचं नाव कळत नाहीये, पण प्लीज अनम्यूट करून प्रश्न विचार. हा. नाही, तुम्ही ऐकू नाही येते. तुम्ही अजून बोलू का मॅडम? होय होय बोला होय, ना. बोला. आता येत ऐकू. आणि सानिया मॅडम. आधी प्लीज तुमचं नाव सांगता का, कारण तुमचं हो. नाव. माझं नाव शुभांगी पासेबंद. ओके. शुभांगी पासेबंद. 32 हा, वर्षापूर्वी हा. मी सानिया मॅडमची स्थलांतर वाचली होती. वा. त्यामुळे मी आज जॉईन व्हायचं अगदी ठरवलंच होतं. त्यातल्या 2 ओळी मला कायम आठवतात, की ऑफिसच्या काचेला नाक लावून जवळ गेले आणि ती सगळी कबुतरं उडाली त्या ऑफिस मधली घाबरून. असं 1-2 वाक्य होती जी मला खूप अपील झाली होती.
आणि हो माझा का? प्रश्न असा आहे मॅडम की घर, स्वतःचं आरोग्य, आपलं वय याच्याशी ऍडजस्ट करून लिहिणं फार अवघड जातं. त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी टिप्स द्या. अ, असं आहे ना, शेवटी परिस्थिती तर आपल्या भोवती जी असते ती असतेच. आपण त्याच्यातनं कशाला अग्रक्रम द्यायचं हे ठरवून लिहायचं. ज्याला लिहावंसं वाटतं ना, ते आपण आपण आपल्यालाच महत्त्व द्यायचं, आपल्या लिहिण्याला महत्त्व द्यायचं. मी नेहमीच असं सांगत सांगत आलेली आहे. तेव्हा ते तसं करायला लागलं की आपल्याला आपोआप वाट दिसते त्यातनं, नाही का? ज्याच्यातनं आपल्याला आनंद मिळतो ते आपण केलंच पाहिजे आणि त्याला आपण महत्त्व आपणच दिलं पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही जसं सांगितलं ना तसं फर्नांडो पेसोआ म्हणून एक फ्रेंच लेखक आहे. हा हा. तर युरोप टूर मध्ये त्या फर्नांडो पेसोआच्या म्युझियम मध्ये मला असं एक पुस्तक मिळालं होतं. ते घेणं पण शक्य नव्हतं, खूप महाग होतं. पण तेवढ्यातल्या तेवढ्यात मी फोनवर अशा काही कवितांचे फोटो काढले होते आणि ते अतिशय सुंदर, म्हणजे 100 वर्ष जुनं पुस्तक होतं ते. पण तसं तुम्ही आत्ता म्हणाले ना हम्म. तुम्हाला त्या इंग्लिश कविता अपील झाल्या, तशा मला त्या कविता कायम अपील होत राहतात. वा. छान. आणखीन धन्यवाद मॅडम. हो. बर. मला वाटतं आपण थांबू शकतो. थँक्यू सो मच. सगळ्या लिंक्स ईमेल वरती ओके. पाठवी आणि हा. ब्लॉग वरती पण असेल. थँक्यू. हो. बाय बाय. जरूर. धन्यवाद. अच्छा. धन्यवाद. तुम्हालाही ओके. सगळ्यांना धन्यवाद. होय.